मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावे. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, प्रमुख अतिथी संभाजीनगर येथील गोपीनाथ मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक माननीय डॉक्टर रमेशजी पांडव, माननीय कुलगुरू डॉक्टर संजय दुधे, कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाचे कर्मचारीगण आणि समस्त श्रोतृवृंदांचे मी अमृता इंदूरकर मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या लक्ष शुभेच्छा. कार्यक्रमाचा मंगल प्रारंभ राज्यगीत आणि त्यानंतर विद्यापीठ गीताने होईल. बाप देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तरानी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून दीप प्रज्वलन करावे. विचारस्य सर्वत्रैव नोक्तिरेका न कदापि. विचारस्य सर्वत्रैव नोक्तिरेका न कदापि. आलोकयति ज्ञानदीपः अज्ञानं तमसो नश्यति. विचाररूपी प्रकाशाला सीमित करता येत नाही, कारण हा प्रकाश सर्वत्र सदैव स्वतेजाने प्रकाशमान होत असतो. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी दिवा अज्ञानरूपी अंधकार दूर करून सर्वत्र प्रकाश पसरवित असतो. मान्यवरांचे धन्यवाद. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या जगाचे कौतुक करावे असे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, सर्वांना आपलेसे वाटणारे तेजस्वी महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा होऊन गेला ज्यांच्या दरबारात प्रत्येक स्त्रीला मातृवत सन्मान मिळाला. महाराज नेहमी रयतेचं राज्य असा शब्द वापरत. स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशा महाराजांच्या व्यक्तिमत्वातील अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. केवळ युद्ध करून हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकत नाही हे महाराजांना माहीत होते. त्यांच्या कार्यपद्धतीत कमालीची शिस्त होती. केव्हा आक्रमक धोरण स्वीकारायचे आणि केव्हा संयम बाळगायचा याची छत्रपतींना पूर्ण जाण होती. त्यांची ही अद्भुत कार्यशैली स्वराज्य बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापनाबरोबरच सामाजिक समरसता, न्यायव्यवस्था, कृषी व व्यापार धोरण, धार्मिक सलोखा, कठोर करप्रणालीचे सुलभीकरण व स्थानिक भाषेला महत्त्व दिले. शत्रूशी लढण्यासाठी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरणाचे कार्य प्रामुख्याने केले. घोडदळ, पायदळ तसेच सागरी संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी सुसज्ज आरमारही उभारले व शस्त्रसामग्रीत प्रचंड वाढ केली. एका कार्यक्षम आणि प्रागतिक नागरी समाजाचा पाया घातला. कृषी क्रांतीच्या माध्यमातून अर्थक्रांतीही केली. शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे उत्पन्न वाढते तेव्हा आपोआपच राज्याचे उत्पन्न वाढते ही दूरदृष्टी महाराजांना होती. अशा या यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजाची जयंती साजरी करणे हे जेवढे आपले परमकर्तव्य तेवढेच आपले सौभाग्य देखील आहे. आजच्या या मंगल जयंतीदिनी प्रमुख अतिथी म्हणून संभाजीनगर येथील गोपीनाथ मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक डॉक्टर रमेशजी पांडव आपल्याला लाभलेले आहेत. मराठवाडा विद्यापीठातून BE सिव्हिलमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर IIT रुरकी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मराठवाडा विद्यापीठातून वॉटरशेड डेव्हलपमेंट मॉडेल फॉर अपलिफ्टमेंट ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट या विषयात PhD संपादन केलेली आहे. सरांचा 24 वर्षांचा प्रदीर्घ असा अध्यापनाचा अनुभव असून विविध दैनिकांमधून आजपर्यंत 50 लेख प्रकाशित झालेले आहेत. याशिवाय USA, कॅनडा, नेदरलँड, इस्रायल, मॉरिशस, थायलंड आणि कझाकिस्तान या देशांमध्ये विविध विषयांवर संशोधनपर लेख सादर केलेले आहेत. जलसंधारण, ड्रिप इरिगेशन फॉर फार्मर्स आणि गुजरात पुनरुत्थान विद्यापीठाकडून प्रकाशित वंचितों की ओर चले अर्थात समरसता का इतिहास ही पुस्तके प्रकाशित आहेत. जलव्यवस्थापन या अभ्यास विषयावर महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतात सादर झालेली जवळपास 100 व्याख्याने आपली लोकप्रिय ठरलेली आहेत. विविध सामाजिक संस्था आणि मंडळांवर सदस्य, संचालक, सचिव, उपाध्यक्ष, संमेलन निमंत्रक अशा जबाबदाऱ्या सक्रियपणे आपण पार पाडलेल्या आहेत.
रोटरी क्लबतर्फे आपण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहात. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद, राजर्षी शाहू महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, राधाकृष्णन मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारक युगपुरुषांवर संपूर्ण महाराष्ट्रातील श्रोत्यांना आपल्या व्याख्यानरूपी वाणीचा लाभ प्राप्त झालेला आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रामगीता देऊन माननीय डॉक्टर रमेशजी पांडव यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हा असा विषय आहे की कितीही त्यावर बोललं तरी दशांगुळे परत उरतो आणि परत काही ना काहीतरी नवनवीन आपल्याला गवसत असतं. आज ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट बघतो आहे त्यांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन आपल्याला इथे मिळणार आहे. माननीय डॉक्टर रमेशजी पांडव यांना विनंती करते की आधुनिक भारताने छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकावे या विषयावर व्याख्यान पुष्प गुंफावे. आमंत्रित करते डॉक्टर रमेशजी पांडव. आजच्या या सभेचे माननीय अध्यक्ष डॉक्टर सुभाष चौधरी, माननीय कुलगुरू, प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर संजय दुधे, कुलगुरू, निमंत्रक डॉक्टर राजू हिवसे, कुलसचिव, विद्यापीठाचे विविध पदाधिकारी, सिनेट मेंबर्स, बोर्ड ऑफ स्टडीजचे प्रमुख मंडळी, अकॅडमिक काउन्सिलची प्रमुख मंडळी, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि सुट्टीच्या दिवशी चुकून का होईना कोणी विद्यार्थी आला असेल तर तो विद्यार्थी, माझ्याबरोबरचे माझे सहकारी डॉक्टर सुधाकरराव इंगळेजी, निलेशजी गद्रे, हायकोर्टाचे वकील नितीन साळुंके आणि अकोल्याचे योग विद्या गुरुकुलचे प्रमुख डॉक्टर जोध, अरविंद जोध. सुरुवातीलाच आभार प्रदर्शन करून टाकतो मला बोलावल्याबद्दल. याचं कारण असं आहे की एका प्राध्यापकाला फार वारंवार वाटायचं आपण फार विसरतो, म्हणून तो डॉक्टरांच्याकडे गेला की आता औषध काहीतरी घेतलं पाहिजे, तितकेच 5-10 वर्ष जरा जास्त मिळतील. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला असं कधीपासून होतंय? तर त्या प्राध्यापकाने विचारलं, तुम्ही कशाबद्दल बोलताय? डॉक्टर काय समजायचे ते समजून गेले. त्यामुळे उपस्थित मंडळींना सुट्टीच्या दिवशी येऊन सुद्धा साधा आभार सुद्धा मिळाले नाहीत असं होऊ नये, म्हणून सुरुवातीलाच आभार प्रदर्शन करतो. मंडळी, फार तपशील मांडणार एवढ्यासाठी नाही की आपण विद्यापीठीय सगळी मंडळी आहात. विविध प्रकारचे अभ्यासक्रम, विविध प्रकारची भाषणं, विविध प्रकारच्या चर्चा, काही जाहीर, काही खाजगी, काही वसतिगृहात चालतच असतात. त्यामुळे मतमतांतर आणि मतैक्य
याचे इथे अड्डे भरपूर असतात याची मला कल्पना आहे. मी विद्यापीठात काम केलं आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की काही ठळक गोष्टी येतात आणि त्या सत्य आहेत. मग जो अफझल खान फाडलेला असेल, शाहिस्तेखानाची बोटं तुटलेली असतील, औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी काही जे काही घडलं तिथून ते सुटले असतील, या सगळ्या घटना अतिशय ठळक अशा आहेत. नाकारता येत नाही, नाकारण्यात मतलब नाही. पण प्रामुख्याने जो संघर्ष होता हा संघर्ष सगळ्या इस्लामी सत्तांशी होता हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि त्या सगळ्या 100% इस्लामी हिंदुस्थानात एकमेव हिंदू राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं हेही सत्य आहे. त्यावेळेला अन्य हिंदू सत्ता अस्तित्वात कोणी फारशी नव्हती. कुठे गल्लीबोळात कोणी असेल तर माहिती नाही, तसं असतं. आता गावाचं नाव घेत नाही, पण त्या गावात ते गाव त्या गोष्टीसाठीच बदनाम आहे. त्या गावात प्रत्येक गल्लीत अखिल भारतीय संस्था असते. तसं कुठे कानाकोपऱ्यात असेल तर माहिती नाही, पण असं कुठलंही वेल नोन असं राज्य त्यावेळेला नव्हतं. बरं, नुसतं नसे ना का, त्यावेळची जी स्थिती आहे ही वाचून दाखवतो. तत्पूर्वी एके ठिकाणी मला असंच काव्य ऐकायला मिळालं, तेही सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळची स्थिती. माणसा खावया अन्न नाही, अंथरूण पांघरूण नेही नाही, घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक, कठीण काळे ओलखी धरिनात कोणी. त्याच्याच बरोबर आणखीन एक जाणीवपूर्वक ठरवून मी वाचून दाखवतोय, ते महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पोवाड्यातील चित्रण. आणि हे प्रकाशित आहे महात्मा फुले समग्र वाङ्मय, धनंजय कीर, मालसे फडके यांनी महाराष्ट्र राज्य संस्कृती साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे शासकीय आहे. आणि याची जेव्हा प्रस्तावना संपते त्यावेळेला ज्यांची सही आहे त्या सहीचं नाव मुद्दाम वाचून दाखवलं, म्हणजे मी जे वाचतो आहे त्याची ऑथेंटिसिटी सगळ्यांच्या समोर जाईल. त्यांचं नाव आहे शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. त्या पुस्तकातला उतारा वाचून दाखवतो. काबुला सोडी नदांत उडी, ठेवितो दाढी हिंदूस पीडी, बामना ओडी इंद्रिये तोडी, पिंडीस फोडी देऊळे पाडी, चित्रास तोडी लेण्यास छेडी, गौमांसी गोडी डुकरा सोडी, खंड्यात ताडी जेजुरी गडी, भुंग्यास सोडी खोडीस मोडी, मूर्तीस काढी काबुला पाडी, झाडीस तोडी लुटली खेडी, गडास वेढी लावली शिडी, हिंदूस झोडी धर्मास खोडी, राज्यास बेडी कातडी काढी, गर्दना मोडी कैलासा धाडी, देऊळे फोडी बांधितो माडी, उडवी घोडी कपाळा आढी, मिजास बडी ताजीम खडी, बुरखा सोडी पत्नीस पिडी, गायनी गोडी थैली ते सोडी, माता बोधमनी ठसता, राग आला यवनांचा, बेतकला केला मग लढण्याचा, तानाजी मालुसरे बाजी पासलकरांचा, स्नेह यशजी कंकांचा, मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्यांचा, पूर करी हत्यारांचा, मोठ्या युक्तीने सर केला किल्ला कोंढाण्याचा, रोवला झेंडा हिंदूंचा. असं हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेलं वर्णन. याच्यावर विशेष काही वेगळी कॉमेंट केली पाहिजे असं नाही, पण तरीही देखील लक्षात आलं पाहिजे की जनता जी सामान्य जनता आहे हिला अन्न वस्त्र निवारा स्वास्थ्य आणि कुठल्याही प्रकारच्या सोयी या तथाकथित त्यावेळच्या राजवटी करीत नसल्यामुळे
छत्रपती शिवाजी महाराजांना हे हिंदवी स्वराज्य स्थापन करावं लागलं आणि म्हणून त्यांच्या मुद्रेकडे आपल्याला पहिल्यांदा वळावं लागतं. मी आज जो एक संदर्भ ग्रंथ निवडलाय त्याचं नावच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे. म्हणून मी इकडं तिकडं मग अफजल खानासमोर महाराज कसे गेले, मग वाघनखं कशी काढली, टरकन फाडलं, हे मी सांगणार नाही आहे. कारण अफजल खान आता मला कंटाळला आहे. म्हटलं किती वेळेला दरबारला तेच. त्यामुळे पत्रात शिवाजी महाराज म्हणतात काय या दिशेनं आपण थोडा विचार करूया. त्यांची पत्रच वाचून दाखवणार आहे. हां, त्या पत्रांमध्ये सुद्धा अस्सल पत्र, नक्कल पत्र असा दोन्ही प्रकार आहे. नक्कल याचा अर्थ कॉपी, ट्रू कॉपी. आपण विद्यापीठात दरवेळेला लागते आपल्याला तशी. ट्रू कॉपीमध्ये गडबड व्हायची शक्यता असते. नक्कल आहे ती, कारण त्यावेळेला तरी हातानं करावं लागत होती. मीही जेव्हा शाळेत विद्यालयात शिकलो त्याला ट्रू कॉपी हातानंच लिहावं लागत होती. तर त्यावेळेला झेरॉक्सही नव्हतं आणि हे आपल्या प्रिंटेड मॅटर असंही काढता येत नसे. त्यावेळी पण तशा नकली प्रती वारंवार सगळीकडेच वापरावे लागत असत. त्या काळापासून हेही सहज आपल्याला विद्यार्थ्यांच्या मला लक्षात आणून द्यायचं आहे. अशी नक्कल वापरावी लागते की तुम्ही आम्हाला असं सनद दिली होती त्याची ही ट्रू कॉपी आहे. तशी काही पत्र आहेत, काही अस्सल पत्रही आहेत. मी एवढ्यासाठी आपल्यासमोर मांडणार आहे की या ठिकाणी विद्यापीठात मी बोलतो याचं मला भान असल्यामुळे प्राध्यापक मंडळींनी एक याच्या संबंधातलं एक संशोधनात्मक लिखाण जरूर केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं त्यावेळचं भांडार, मग ती पत्र असतील दफ्तरातल्या नोंदी असतील, त्याच्यातून हळूहळू चांगला इतिहास बाहेर येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचं लोककल्याणकारी राज्य आहे आणि म्हणून त्यांची जी मुद्रा आहे ती मुद्रा शाह सूनो शिवस्येषां मुद्रा भाद्रया राजते, हे कल्याणासाठी राज्य आहे. त्यामुळे त्याचं ध्येय कल्याण असल्यामुळे अनेक ठिकाणच्या त्यांच्या पुस्तकाचं नाव शिवकल्याण राजा असंच असतं. आणि त्यामुळे कल्याणकारी राज्य असलं पाहिजे, कल्याणकारी काम असलं पाहिजे, हे तर निदान आपल्याला आधुनिक युगात घेता येण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, जे जे त्यांच्याकडे आले, आश्रयाला राहिले, हाताखाली नोकऱ्या केल्या, दोस्ती केली, मैत्री केली, असं काहीही असलं तरी त्याचं कल्याण हा मध्यबिंदू आहे. मोठं उदाहरण देतो. दिलेर खान आला, त्या दिलेर खानाच्या सैन्यामध्ये राजा छत्रसाल आला. रातोरात तो पळून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हणाला की मला तिथे नाही राज्य करायचं, कारण माझे माता पिता औरंगजेबानं कापून टाकलेत, मला तुमच्याकडेच नोकरी करायची आहे. एवढा मोठा राजा नोकरीला आल्या म्हणाल्यानंतर ठेवून घ्यायला काहीच हरकत नव्हती. शिवाजी महाराज म्हणाले नाही, इथे नाही राहायचं. तू राजपूत आहेस, राज्यकर्ता होऊ शकतोस, राज्यकर्ता होतास, तुझं पूर्व सुकृत मोठं आहे. औरंगजेबाच्या तिथेच जवळ खेटून तुझं राज्य स्थापन कर. आणि छत्रसालाला मग तलवार भेट दिली, त्याला सगळं समजावून सांगितलं आणि त्याला परत पाठवलं. परत दिलेर खानाकडे गेला आणि जेव्हा हे सैन्य उत्तर हिंदुस्थानात गेलं त्यावेळेला छत्रसालांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं, which was acting as a buffer state between Aurangzeb and छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रसालाला शब्द दिला की मीच नाही, तुझं वय लहान आहे आणि त्यामुळे माझे पुढचे वंशज सुद्धा तुला मदत करतील. जेव्हा केव्हा तुला संकट येईल त्याला मला सांग, माझे वंशजही तुला मदत करतील. आणि तसंच घडलं. पुढे छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, राजाराम महाराज गेले आणि पुढचा काळ जेव्हा बाजीराव पेशवा गादीवर आला, बाळाजी विश्वनाथाचा मुलगा पहिला बाजीराव, त्यावेळेला ते गुजरातेत होते आणि छत्रसालावर महम्मद खान बंगश हा चालून आला, औरंगजेबाचा एक सरदार. औरंगजेबाच्या नंतरचा काळ आहे हा. त्यांनी पत्र पाठवलं की माझी लाज राखण्याची गरज आहे आणि तुझ्या आजानं मला वचन दिलं होतं, तुझ्या पूर्वजांनी वचन दिलं होतं. 8व्या दिवशी बुंदेलखंडात बाजीराव हजर,
पुढच्या कथा सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आजचा तो आपला विषय नाही. पण बाजीरावांनी त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दाला जागून छत्रसालाला मदत तर केलीच, पण छत्रसालाने सुद्धा खुश होऊन त्याला आपला जावई करून घेतलं. पुढचा इतिहास मगाशी आपण जे महाराष्ट्र गीत गायलं त्याच्यात आलेला आहे. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हे तर मोठ्या महापुरुषांचं झालं साहेब. माझ्यासारख्या अतिशय छोट्या माणसाची कथाच सांगतो एका मिनिटात मुद्दाम. तुम्हा सगळ्यांना खूप छान वाटेल ते ऐकून. तुम्हा सगळ्यांच्या अभिमानाची ती गोष्ट आहे. रुडकीला होतो शिकायला IIT मध्ये. मास्टर ऑफ इंजिनिअरिंग वॉटर मॅनेजमेंट या विषयासाठी होतो. 3-4 दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे रुडकी उत्तर प्रदेश हे हरिद्वारच्या अगदी जवळ आहे. तिथून महाराष्ट्रात 2-4 दिवसात येऊन जाणं परवडत नसे. अँड आय वॉज स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट ऑफ माय इन्स्टिट्यूट. त्यामुळे तेही तशी परवानगी नव्हतीच यायला. म्हणून मग माझा जो क्लासमेट आहे अशोक अहलुवालिया, त्याच्याकडे दिल्लीत गेलो. आम्ही दोघेही त्याच्याच घरी राहिलो. अशोक अहलुवालिया हे झैलसिंगांचे पुतणे. त्यांच्या घरी निवास 2 दिवस. चौथ्या दिवशी परत यायचं. माझ्या मित्रांनी अशोकने त्याच्या वडिलांना म्हणजे झैलसिंगाच्या भावाला परिचय करून दिला. ये पांडव है और बड़ा नॅशनलिस्ट है. त्याच्या वडिलांचं वाक्य तुम्हा सगळ्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते केवळ मला उद्देशून नव्हतं बरं, ते तुमच्यापर्यंत पोचवतोय. चौधरी साहेब ते म्हणाले, अरे मराठा है तो नॅशनलिस्ट होगा ही. मला वाटतं त्याच्यात सगळं आलं. तुम्ही आम्ही सगळे मराठी आहोत. बच्चू कडूचं लेटेस्ट विधानसभेतलं भाषण याच्यासाठी संदर्भासाठी वापरा. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राने कधीही संकुचित दृष्टी ठेवली नाही. अखंड हिंदुस्थान आमच्या डोळ्यासमोर होता. होय होय, थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 13 डिसेंबर 1946चं भाषण. कदाचित चुकत असेल तर 17 किंवा 13, थोडासा फरक होईल, पण दोन्हीपैकी 100%. त्या भाषणात राजेंद्र प्रसादांनी ऐन वेळेला पहिलं भाषण एका दुसऱ्या खासदाराचं किंचित पडल्यासारखं वाटलं म्हणून माझ्याकडे ते सगळे संदर्भ ग्रंथ आहेत. ऐन वेळेला बाबासाहेबांना बोलावलं आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही भाषण करा. कॉन्स्टिट्यूशनल सगळे डिबेट सुरू झालेले आहेत आणि सभागृह थोडंसं जरा दोलायमान झाले. बाबासाहेब तुम्ही बोला. बाबासाहेबांनी सांगितले की ऐन वेळेला मला बोलावण्यात आले, तयारी नव्हती पण तरी बोलतो. त्यावेळेला मुस्लिम लीगची मंडळी त्या संविधान सभेत सम्मिलित झाली नव्हती. बाबासाहेबांनी तिथे निर्धार वाचून दाखवलाय. ते म्हणाले, आज ना उद्या त्यांना कळेल की या हिंदुस्थानातच आपलं कल्याण आहे आणि म्हणून हा अखंड हिंदुस्थान करण्या वाचून आपल्याला कोणी थोपवणार नाही. माझ्या मनात खूप नाही शेकडो वेळेला विचार येतो. माझा मूळ अभ्यासाचा विषयच मुळात फुले शाहू आंबेडकर आहे. त्याच्या अनुषंगाने मी शिवाजी महाराजांकडे घुसलो. बाबासाहेबांवर किती अन्याय झाला त्याची वर्णन मी आता करत नाही. एवढा अन्याय झाल्यानंतर सुद्धा देशाच्या कल्याणाचा विचार करणं, प्रत्येकानं विचार करावा आपल्या स्वतःच्या मनात. इतका अन्याय झाल्यावर मी पुन्हा समाजाच्या आणि देशाच्या कल्याणाची चिंता करीन. बाबासाहेबांनी केली. मला या ठिकाणी हे लक्षात आणून द्यायचं आहे की मग छत्रपती शिवाजी महाराज ते बाबासाहेब आंबेडकर 1949 हा एवढा सगळा प्रवास आमचा अखंड हिंदुस्थानचा ध्यास असंच आहे. फार टिप्पणी करणार नाही, पण आत्ता बलुचिस्तानमधून मागणी होती आहे, POK मधून मागणी होती आहे. त्याचा तपशील बोलायची आवश्यकता नाही. स्वतंत्र होऊन काय मिळवलं? कशासाठी चिरफाड केली? इथं राहिला असतात तर सुखानं राहिला असतात. सगळ्यांसारखं जे आमच्या सारख्यातलं गोरगरीब खातं तसं सगळ्यांना खायला मिळालं असतं, पण नाही झालं तसं. हा मुद्दा मी इथेच सोडून देतो. आपापल्या चिंतनाचा विषय सोडूया. मला सांगायचं या ठिकाणी असं आहे की कल्याणकारी मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली त्यावेळेला वय वर्ष 9 होतं. 9 आणि ती अखेरपर्यंत टिकवली आहे.
बदल नाही केलेला. तेव्हा मी तसं म्हणलोच नव्हतो, माझा गैरवापर झाला, माझं काय खरं आहे, लोक काही करतात, वार्ताहर तर कसंही छापतात. नथिंग डुईंग. कल्याण कल्याण. आणि नुसतं भारताचं नाही, नुसतं माझ्या राज्यापुरतं नाही, कल्याणकारी राज्य जगभर. जिथे कुठे ज्याच्या मनात असं कल्याणकारी राज्य करण्याचं येईल त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान वाटतात. त्याची उदाहरणं आपण आजकाल ऐकतो. आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरातल्या अनेक देशांमध्ये साजरी व्हायला सुरुवात झाली आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा खोलवर जाऊन अभ्यास आपण जाऊन करण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्याला 350 वर्ष झाली. लहानपणी हिंदवी स्वराज्याची स्थापना, जसं आमच्या सूत्रसंचालक म्हणाल्या, मानवाचे, हिंदवी हिंदूंचे, त्याची साधारणपणे 2 पत्र आत्ता मला सापडलेली आहेत. त्याचा फक्त संदर्भ देतो आणि पुढे चालतो. एक आहे ते 1567 वैशाख शुद्ध 1 दिनांकाप्रमाणे 18 मार्च 1645. जन्म 30चा आहे. 15व्या वर्षी ही प्रतिज्ञा आहे. आणि त्याचा त्या पत्रावर शिक्का आहे आणि खाली त्याला मोर्तब म्हणतात. जे वरच्या बाजूला असतं त्याला शिक्का, खाली ते मोर्तब, म्हणजे जो कोणी सही करतो ते. त्याच्यावरही मोर्तब असतं. दरवेळेला आमचे माननीय VC सही करत नसतात, अलॉट करावंच लागतं कोणाला तरी. अगदीच दिल्लीला जायचं असेल पत्र तर करावं लागतं, मला कल्पना आहे त्याची. पण तिथे जे नेमलेले आहे कुलसचिव आहेत, उपकुलसचिव आहेत, आणखीन काही ज्याला जसे अधिकार अलॉट केलेले तसं ते घडतं. तसंच शिक्का आणि मोर्तब हे दोन्ही असलं की पत्र अस्सल. ह्या दोन्हीपैकी एखादं मिसिंग असलं की ते कम अस्सल होतं, दोन्ही नसलं तर ते नक्कल असतं. हे पत्र इथे दिलेलं आहे. हिंदवी स्वराज्य करून पुरवणार आहे आणि राजश्री दादापंतांचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपाशी इनाम झाले, ते कायम वज्रप्राय आहे. त्यात आम्ही व आमचे वंशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालविण्याविषयी कमतर करणार नाही. हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे. याप्रमाणे बावाचे मनाची खात्री करून तुम्ही येणे. हे दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना लिहिलेलं पत्र आहे. पत्र नक्कल आहे. आणि त्याच्यावर तो शिक्का आहे. ते सगळी सापडलेली पत्र आहेत. ज्यांना कोणाला या विषयाचा विशेष अभ्यास करायचा आहे त्यांनी नंतर माझा नंबर घ्या, मी सहज सहकार्य करायला तयार आहे. भारतीय इतिहास संशोधन मंडळ पुणे इथे ही सगळी हजारो कागदपत्र आहेत, त्याचा अभ्यास जरूर करू शकता. किंबहुना शिवशंभू विचारदर्शन या नावाने आम्ही एक छोटंसं युनिटही चालवतो. त्याची दरवर्षी आमच्या सभा असतात. साधारणपणे 200 इतिहास संशोधक त्याच्यात कामाला लागलेले आहेत. आपणही त्यावेळेला सहभागी होऊ शकता ज्याला कोणाला त्याच्यात रस आहे ते. त्यामुळे हे जे त्यांचं पत्र आहे आणि असंच पत्र पुढे मोहर हिंदवी राजश्री शिवाजी राजे हे एक पत्र आहे. पत्र क्रमांक 5 आहे या पुस्तकामध्ये. मला या ठिकाणी असं सुचवायचं आहे, सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी संकल्पना स्पष्ट आहे. आणि जसंच आमचे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात तसं पुढचं ते सगळं मी पिवाडा वाचून दाखवला नाही, पण त्यात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की मातेने भारत ऐकविले, म्हणजे महाभारताची कथा ऐकवली. आपल्याकडे जो म्हणून कोणी असा महापुरुष होतो त्याच्या कुठे ना कुठे तरी ह्या रामायण महाभारताशी धागा जुळलेला असतो. मला हे लक्षात आणून द्यायचं आहे की त्यातल्या सगळ्या मारामाऱ्या, सद्गुण, दोष हे सगळं घेऊन परंपरेनं पुढं चालावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला, पराक्रम मोठा केला. आणि पराक्रम मोठा केल्यानंतर लोकांना, त्यावेळच्या तत्वचिंतकांना असं वाटायला लागलं की आपलं राज्य का असू नये. आणि म्हणून काशीवरून मंडळी आली, त्याचं नाव गागा भट्ट, त्यांनी प्रस्ताव दिला. असंच त्याच्यात वर्णन आहे.
तख्तीबाई सावे, मी इथे पुन्हा वेगळी टिप्पणी टाकीन. शिवाजी महाराजांनी अनेकांना पत्र लिहिली नाहीत. मला म्हणा राजा, मला आमदार करा, मला खासदार करा. आमदार करा, खासदार करा, याच्यासाठी किती तयारी करावी लागते याचा मी रोज अनुभव घेतो आहे. खरं म्हणजे त्या राजकारणाशी माझा संबंध नसला तरी दिवसाकाठी 1-2 फोन जरा बघा की तेवढं असं असतं. शिवाजी महाराजांनी कुठेही नाही, कुणालाही नाही. लोक म्हणतात तुम्ही तख्ती एवढा पराक्रम केला. अर्थात त्याची कारणं आपल्यालाही सहज माहिती आहेत. मी कुलगुरू आहे असं म्हणून चालत नाही. कुलगुरूंनी जे सांगितलं त्याला जो जो मान असतो तो मिळवण्यासाठी त्याला अधिकृतता लागते, ऑथेंटिसिटी लागते. ती ऑथेंटिसिटी कोणत्याही पद्धतीची असू शकते. त्यावेळेला प्रथा होती राज्याभिषेकाची, परंपरेने चालत आलेली. स्वाभाविक रीतीनं राजेपणासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या त्यावेळेला गोळा केल्या गेल्या आणि त्यांचा वंशवृक्ष काढून त्यांना राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाचं एक वर्णन इथे सहज जाता जाता मुद्दाम केलं पाहिजे. सरदार दरकदार, मग तो हेनरी ऑक्झिंटन असेल, नाहीतर आणखीन वेगवेगळ्या पातशाह्यांची माणसं असतील, त्यांचे आहेर देणं घेणं असेल, हे सगळं तर आहेच आहे, वाचण्यासारखं आहे. अनेक ठिकाणी त्याचा फोटोही लागलेला असतो की माणसं कशी झुकलेली आहेत. ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आली, राज्याभिषेक झाला, पण त्यावेळेचं आणखीन एक गंमतशीर वर्णन आहे. त्यांची मौंजी बंधन झालं, त्यांचं लग्न विधीपूर्वक पुन्हा झालं, मुलं बाळ झाल्यानंतर पुन्हा लग्न झालं. गंमत वाटते, असं कुठं असतं काय? पुन्हा अधिकृतता, ऑथेंटिसिटी. पण माझ्या मनात असं आलं, शिवाजी महाराजांची मुंज, उपनयन हे काय भानगड आहे? बरेच कागदपत्र चाळले, अजून त्याचा मी शोध घेतोच आहे. लॉजिकल डेव्हलपमेंट अजून माझंही व्हायचं आहे. पण मी राजर्षी शाहू, जे फुले शाहू आंबेडकर या परंपरेतले राजर्षी शाहू आहेत, यांची मुंज झाल्याचं जयसिंगराव पवारांनी स्मृतिग्रंथात छापलंय. ते इंग्रजीतलं पत्र एक आहे. जेव्हा राजर्षी शाहूंची मुंज झाली त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी, सुधाकरराव, त्यांच्या गुरूंनी त्यांना पत्र पाठवलंय, तुझी मुंज झाली आहे म्हणजे काय झालं, तर तू आता एक जबाबदार घटक झालास. राजा, मुंज आणि पत्र इंग्रजीतलं आहे. गुरुचं नाव ऐकून तुम्हाला जरा गंमत वाटेल. गुरुचं नाव आहे फ्रेझर, युरोपियन आहे. तो समजावून सांगतोय मौंजबंधन झालं म्हणजे तुझं काय झालं. माझ्या डोक्यात आणखीन चिखल वाढला. म्हणून मग मी बाबासाहेब चालत असताना मला एक छान त्याचा रेफरन्स मिळाला. अजूनही कोणाला पाहायचं असतं मी दाखवू शकतो, पाठवू पण शकतो. बाबासाहेबांनी एका सभेमध्ये आपल्या अनुयायांना जानवी घालण्याचा सल्ला दिलाय. जानवे वाटलेत सुद्धा आणि पुढे त्यांचं भाषण आहे ते मात्र एकदम ट्रिकी आहे. माझा गोंधळ अजून वाढवणार आहे. ते बाबासाहेब म्हणतात आपण जानवं घालावं कारण आपण क्षत्रिय असल्याचं सिद्ध होतं. मला वाटतं मला काय म्हणायचं ते आपल्यापर्यंत पोहोचलंय. हा परंपरेने त्यावेळेला चालत आलेला जो काही संस्कार आहे तो शिवाजी महाराजांचा त्यावेळेला सगळा झालेला आहे. ते फार महत्त्वाचं नाही. पण राज्याभिषेक झाला त्यावेळेला हे सगळे विधी झाले. क्रमांक 2, राज्याभिषेक झाल्यामुळे त्यांच्या आता शिक्का कट्यारीला, शिक्का मोर्तबाला आता मान आला. दुसऱ्या देशांशी पत्रव्यवहार सुरू होऊ शकले त्याला मान आला. दुसऱ्या देशांशी करार मदार होऊ शकतात त्याला मान आला. आणि ही जी ऑथेंटिसिटी आहे ही महत्त्वाची असते. ती छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवली म्हणजे त्याला लोकांनी दिली. आणि मला असं वाटतं आधुनिक काळातील आमच्यासारख्या सगळ्याच मंडळींनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासकांनी ऑथेंटिसिटी समाजाने आम्हाला दिली पाहिजे याच्या मागावर असलं पाहिजे. जसं अलीकडच्या काळात काही लोक घोषणा करतात भारताला विश्वगुरू बनवायचंय. तुम्ही म्हणल्यामुळे नाही विश्वगुरू होणार, लोकांनी म्हणलं पाहिजे. मला वाटतं काय म्हणायचं ते मला स्पष्ट आहे. त्यांना म्हणू द्या ना तुम्ही आमचे गुरु म्हणून. आपणच म्हणायचं आम्ही ये नाही होगा असं कोणी म्हणणार नाही. ते म्हणतील पण तशी म्हणायची संधी आहे काय? होय आहे. वेगळ्या परिभाषेत सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्याबरोबर आणि खरं म्हणजे त्याच्या आधीपासून सुद्धा इथला जो शेतकरी आहे तो शेतकरी असो किंवा तथाकथित त्यावेळचा वंचित घटकातला आमचा एखादा सदस्य असो, या सगळ्यांच्या कल्याणाच्या योजनांना प्रारंभ केलाय. 2 उदाहरणं पुरी आहेत.
एक वाचूनच दाखवतो, मजा वाटेल आपल्याला ऐकायला. कसं असतं, कसं असावं लागतं हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. पत्रच उपलब्ध आहे म्हणून. हे एक पत्र आहे. ह्या पत्राचा पत्रक आहे बघा, लांबलचक पत्र आहे, पण पान 38 ह्या पुस्तकामध्ये पत्रांच्यामध्ये लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांना कसा आधार द्यावा लागतो, विविध वस्तूंचं संकलन करून किंवा न करून कसंही. नारळ व सुपारी या पदार्थांची विक्री कमी भावात केली जाते याबद्दल महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदारास ताकीद दिली आहे. जकात वसुली नियमानुसार झाली पाहिजे आणि नारळ व सुपारी यांना योग्य भाव मिळाला पाहिजे असा आदेश महाराजांनी या पत्रात दिला आहे. शेतीमाल होईल, पण त्याला शासनाने जर योग्य भाव नाही बांधून दिला किंवा त्याला तशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला हे जे एक्सपोर्ट होणारे पदार्थ आहेत त्याच्यावर बसवली आहे. आणि ही जकात बसवल्यामुळे म्हणजे दुसऱ्याचा माल तर कमी आला पाहिजे, आपला माल परदेशात गेला पाहिजे. असंच एक समांतर उदाहरण बाबासाहेबांचं मी मुद्दाम देतो. बाबासाहेबांचं एक छान पुस्तक आहे, आपल्या विद्यापीठात असेलही, एन्शंट कॉमर्स इन इंडिया, प्राचीन भारताचा व्यापार असं ते मराठीत आहे. त्या पुस्तकामध्ये शेवटी इंग्रजांनी आम्हाला उद्ध्वस्त कसं केलं याचं वर्णन आहे. आमच्या वस्तूंवर, इथून बाहेर जाणाऱ्या वस्तूंवर किती जकात लावावी, तर 300 रुपयापासून ते 3000 रुपयापर्यंत 100 रुपयाच्या पाठीमागे एवढी जकात लावली आहे. बाबासाहेब पुढे लिहितात, अशा रीतीने इंग्रजांनी आमचा संपूर्ण व्यापार बुडविला. बाबासाहेबांचं वर्णन आहे. 300 ते 3000 आणि वस्तूंची यादीच आहे. असा तुमचा देश आर्थिकदृष्ट्या बुडाल्यावर गुलाम करायला वेळ लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अर्थशास्त्राकडे विशेष लक्ष दिलेलं दिसतं. आणि म्हणून मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की ह्या शेतकऱ्यांच्या साठी जसं केलं तसंच आणखीन एक संदर्भ मी देणार आहे. हे जे तथाकथित वंचित घटक आहेत सगळे, ज्यांना अलीकडच्या काळात आपण शेड्यूल कास्ट असं म्हणतो, या सगळ्या मंडळींना घोड्यावर बसायचं ट्रेनिंग दिलंय. त्याचा संदर्भ पुस्तक सांगतो, ते मात्र इकडचंच विदर्भातलं आहे. छत्रपती शिवाजी, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी, साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास. याच्यात एका ठिकाणी त्याचं तपशीलवार वर्णन आहे. ह्या सगळ्या मंडळींना घोडे दिले. बिचाराला पायी हिंडायचीच जिथे सोय नाही तिथं घोडं देणं आणि घोड्यावर बसायचं शिकवणं ही साधी गोष्ट नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना शिक्षण दिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य सर्वसमावेशक असल्यामुळे, 18 पगड जातींचं असल्यामुळे, तितक्या प्रकारच्या पगड्या, 18 पगड्याचा अर्थ 18 प्रकारच्या पगड्या, त्याचंही वर्णन तुम्हाला मिळतील. इतक्या सगळ्या मंडळींना प्रशिक्षित केलं आणि त्याचाच एक किस्सा पुढे चालून देण्यात आलेला आहे. रामोश्यांचा किस्सा आहे तो, आणि तो सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे नुसता स्पर्श करून मी पुढे सरकणार आहे. रात्री 12 वाजता महाराज गडाच्या खाली पोहोचलेत. वर घ्या म्हणतायत, दरवाजा उघडा. त्या रामोशांनी दरवाजा उघडला नाही. ते सांगतात, अरे मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आलोय. ते चालत नाही. तुम्ही जर खाली आलेले असाल तर तुमच्या सुरक्षेची व्यवस्था करतो, खाली माझी माणसं येतील, दरवाजा उघडणार नाही, कारण छत्रपतींचा हुकूम आहे रात्री 12 नंतर कुणालाही गडावर घ्यायचं नाही. ते म्हणले, पण पाठीमागं शत्रू, त्याची सोय मी करतो ना, पण प्रवेश नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं कौतुक करून सत्कार केल्याचं वर्णन आपल्याला आढळेल. हे निष्ठा, ही प्रेरणा, ही स्वतःच्या देशाप्रती असणं, हे आम्हाला शिकण्यासारखं नाही का? आधुनिक काळातला विद्यार्थी असो, प्रोफेसर असो, विविध राजकीय विचारसरणींची माणसं असो, त्या लोकांचे अधिकार असोत, या सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं लागेल. ॲट एनी कॉस्ट, नो कॉम्प्रोमाइज विथ नॅशनलिझम. नो कॉम्प्रोमाइज. हा माझा देश आहे. मी कोणत्याही जातीतला असेन, देशाविरुद्ध काम करायची माझी हिंमत होता कामा नये, इच्छा होता कामा नये. स्वप्नात सुद्धा मला माझ्या देशाचंच कल्याण करायची इच्छा झाली पाहिजे. याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या.
पुढचा रेफरन्स देऊन मी पाठीमागे येतो. संभाजी महाराज गेले, शाहूंचे राज्य जवळजवळ संपत आलं आणि राजाराम महाराज उरले. एक स्थिती अशी आली की रायगड ताब्यात नाही, सैन्य इकडे तिकडे विखुरलेलं आहे, राज्यमंडळ विखुरलेलं आहे. राजाराम महाराज दक्षिणेतल्या तमिळनाडूतल्या जिंजी नावाच्या किल्ल्यात अडकून पडलेले आहेत. आणि तिथे दिल्लीतून त्याच्या वकिलाचा संदेश येतो, महाराज इथे दिल्ली दरबारात मला असं विचारण्यात आलंय की कोणीतरी दुसरा परकी आक्रमक येतोय, त्याचं काय करायचं. मी त्यांना समाधान केलंय की नाही तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं पाहतो. पण त्याने असं म्हटलंय, त्याने प्रस्ताव असा दिलाय की दिल्लीच्या वरचं राज्य माझं, दिल्लीच्या खालचं राज्य तुझं, असं जर असेल तर त्या दिल्लीच्या बादशाशी तो परदेशी माणूस करार करतो आहे की दिल्लीच्या वरचं तुझं त्याचं, म्हणजे दिल्लीच्या वर खालचं तुझं, तर मी येत नाही, नाहीतर मी हल्ला करणार. राजाराम महाराजांचं पत्र आहे आणि ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार त्यांनी काढलेत. आहेत पेशावर आहेत तंजावर, हे सगळं आमचं आहे. हे कोण सांगतं? ज्याच्या हातात स्वतःची राजधानी सुद्धा नाही ते राजाराम महाराज सांगतात. याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज. होय, उद्या चालून काय होणार मला माहित नाही. हे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्य संबंधातलं राष्ट्र निर्मितीची मूलतत्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण 25 नोव्हेंबर 1949 वाचा. हेडलाईनच आहे, नागपुरातून प्रसिद्ध झालंय, बुद्धभूमी प्रकाशन आहे. राष्ट्र निर्मितीची मूलतत्वे पाठ केलं पाहिजे. मुखपाठ करा, निबंध स्पर्धा घ्या, पाठांतराच्या स्पर्धा घ्या. 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेब पुन्हा सांगतायत, हे पंथ उपपंथ जाती विचारसरणी, राजकीय विचारसरणी, हे मोठं का देश मोठा? ज्या क्षणी असं घडेल की माझी विचारसरणी, माझी जात ही देशापेक्षा मोठी होईल, बाबासाहेब पुढे लिहितात, जाती देश विरोधी आहेत. अनेक वेळेला बोलताना मी विद्यापीठातलंच उदाहरण देत असतो. जेव्हा केव्हा हा विचार मी पुढे मांडतो त्यावेळेला मधल्या काळात काय झालं याच्यावर मी फार आता उगाळत बसत नाही, पण आता विविध जातींच्या संघटना पण निघाल्यात जात निर्मूलन या नावाखाली. तिकडे आता आपण नको वळायला, नको तपशील घ्यायला त्याचा. पण मी विचारतो की समजा बॉटनी डिपार्टमेंट आहे, 4 PhD आहेत, ब्राह्मण, मराठा, माळी आणि एक वंचित घटकातला आमच्या मातंग समाजाच्या 4ही बॉटनी डॉक्टरेट आहेत, क्वार्टरला राहतात, ओळीनं घर आहेत. माझा प्रश्न असा आहे, 24 तासात यांच्या दैनंदिनीत काय फरक आहे? सकाळी उठणे, तोंड धुवून अथवा तोंड न धुता चहा घेणे, नाश्त्याला आपल्या आवडीप्रमाणे कधी आमलेट असेल, नुसतं ब्रेड असेल, टोस्ट असेल, एखाद्याला पोहेच आवडतात, पोहे खाणे. डॉक्टरनी सांगितलं नाही तरी क्लासला जाणे, दुपारच्या इंटरव्ह्यूमध्ये आता सांगू का नको माहीत नाही, एक थोडीशी नॅप घ्यायला घरी काय हरकत आहे, म्हणजे जवळ आहे ना, म्हणजे कॅम्पसमध्येच घर आहेत ना, थोडीशी नॅप घेणे, पुन्हा 4-5 वाजताच्या क्लासला येणे, 5:30 पर्यंत तर ठीकच आहे. इतक्यावर जर ऑफिसमधून फोन आलाच की नाही तुम्ही थांबा, तर थांबणे, नाहीतर घरी जाणे. संध्याकाळच्या वेळेला लेकराबाळासहित कॅम्पसमध्ये हिंडायचं, नाही तर बाहेर जायचं. योग्य वेळेला झोप आली तर झोपायचं, नाही तर गोळी खाऊन झोपायचं. काय फरक आहे 24 तासाच्या दिनचर्येमध्ये? कशासाठी जात टिकवायची? समजा ह्या 4घांच्या मुला आणि मुलींनी काही लफडा केला, काय दोष आहे त्याच्यात? पण नाहीतरी आजकालचे पोट्टे तुम्हाला विचारित नाही. मग त्याच्यापेक्षा जाहीरपणानं असं का नाही करत की आपण 4घही आता आपली जात बॉटनी, काय हरकत आहे? लेकिन अभी भी नहीं ध्यान आता. मी सगळ्यांना आवाहन करीन, होय होय या विद्यापीठाला करीन. हैदराबाद युनिव्हर्सिटीत हेच बोलायला गेलो होतो, झाले त्याला 5-6 महिने. नवीन समाजाचं स्वरूप, जाती आणि वर्ण तर जाऊन 75 वर्ष झालेली आहेत, संविधानात सांगितलंय 75 वर्ष. अजूनही काय माणसं तिथंच रेंगाळतात. तू ओळखीत नाही मला, मी कोण आहे? मला माहिती आहे कोण तीनपाटेस तू, पण तरी देखील कॉलर साऊंड. कशासाठी? काय करतोस तू तुझ्या जातीचं? कोणतं काम करतो? बाबासाहेबांनी 1916चा ग्रंथ लिहिलाय भारतातील जाती.
आणि ते व्यवसायात. आता तुझा व्यवसाय बदललाय, व्यवसायाप्रमाणे सांग ना. आणि खरंच आहे, आता आमच्यापैकी अनेकांचा परिचय झाला आणि माझाही परिचय करून दिला. जात नाही सांगितली त्यांनी. माझा प्रश्न आहे सभामंचाला, माझी जात का नाही सांगितली? इररिलेव्हंट आहे, अप्रासंगिक आहे. हे कळतं पण वळत नाही, वळत नाही. दोष सगळा तिथे आहे. मला लक्षात आणून द्यायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्यांना गोळा केले. त्या काळात कुठेही जातीवादाचा भडका नाही आहे. संघर्ष आहे तो राजसत्तेशी आहे. आणि गुन्हा कुणीही केला, तो ब्राह्मण असो नाही तर वंचित घटकातला असो, मराठा असो नाही तर कोणी असो, गुन्हा कुणीही केला की त्याला शिक्षा आहे. परकीय सत्ता म्हणून इस्लामी राज्यकर्त्यांना तर आहेच. त्यासंबंधीचं पत्र नंतर मी वाचून दाखवणार आहे. आपल्या धाकट्या भावाला लिहिलेलं पत्र आहे, फार मजेशीर आहे. पण मला हे या ठिकाणी सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं आता तरी एक संघ देश आमचा होत असताना ज्या ज्या अडथळे आहेत ते आमच्या विद्यापीठीय स्तरावर सेमिनार, कॉन्फरन्सेस, सिम्पोजियम्स घेऊन का नष्ट करून ते करू नयेत? तशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आणि प्रोसिडिंग्स का प्रकाशित होऊ नयेत? ही आमची जबाबदारी नाही आहे का? आणि निखळ तत्व चर्चा करायला अडचण काय? कोणी वाईट मानू नये. खरं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचं ते राहील काम की जे आम्ही जर अशा प्रकारचे सेमिनार, सिम्पोजियम घेतले की काय पाहिजे काय नको, कोणतं विज्ञान आहे कोणतं विज्ञान नाही. जर हे सत्य असेल, कालच माझ्या वाचनात आलं न्यूटनचा सिद्धांत. न्यूटन छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन आहे. माझ्या मनात नेहमीच प्रश्न येतो, शिवाजी महाराजांनी त्या सफरचंदन आंबे तर कितीतरी होते. एकट्या माझ्या महाराष्ट्रामध्ये 8,000 प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत. आंबे पडत नव्हते काय? का बरं नसेल? याचं कारण स्पष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एक चुलती महाबत खानाने नाशिकच्या तीर्थक्षेत्रावरून पळवली. ते वाचवतील का ते आंबे पडताना पाहतील? पण तरी मला पुढे मुद्दा सांगायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते शक्य नव्हतं, कारण समाज वाचवण्याची फक्त आवश्यकता होती. तरी देखील गंमत घडली आहे. न्यूटनचा शोध जो लागलाय तो त्याच्या आधी जवळजवळ 1200 वर्ष भास्कराचार्यांनी लावल्याची नोंद आता माझ्याकडे संस्कृत श्लोकासहित आहे. मी विद्यापीठीय मंचावर असल्यामुळे मी अपशब्द वापरणार नाही. हे सार्वजनिक सभेतलं भाषण नाही आहे. पण हे नक्की आहे की हे आमच्याकडून गेलेलं ज्ञान एकानंतर एक आता सापडायला लागले. आणि तिकडचीच मंडळी त्यांच्याच मंडळींना जसं आपल्याकडचं PhDचा थिसिस किंवा डिझर्टेशन दिल्यानंतर आपण म्हणतो कुठलं कॉपी पेस्ट आहे, तसंच त्यांनी कॉपी पेस्ट केलेलं आहे मंडळी. हां, हे खरं आहे की त्यांनी त्याच्यावर मॉडर्नायझेशन केलं, हे खरं आहे आणि ते केलं पाहिजे, आपणही केलं पाहिजे. मग तो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असो नाही तर खगोलशास्त्रीय सगळं ज्ञान असो, त्या मुद्द्याकडे मी पुढे येतोच आहे. म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर जसं शेतकरी आणि वंचित घटक यांच्या संबंधात शिवाजी महाराजांनी स्पेशल लक्ष दिलेलं दिसतं. ते पत्र प्रसिद्ध आहे, ते पुन्हा वाचून दाखवत नाही. कोकणातल्या संबंधातलं दुसरं काम काय जर केलं असेल तर राज्याभिषेक शक सुरू केला, कालगणना भारतीय केली, शिव शक केला नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे. नाही तर मला काय लागतंय, पांडव शक असला वात्रटपणा तिथे नव्हता. राज्याभिषेक शक आहे. राज्याभिषेकाचं महत्त्व सगळीकडे जावं. 350 वर्ष झालेत म्हणून तुम्हाला मी विशेष धन्यवाद देईन की नेमकं या मोक्याला मला तुम्ही बोलावले. 350 वर्ष आता साजरी होतील. राज्याभिषेक शकाची किंवा राज्याभिषेकाचे अर्थ आणि अनर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. मला हे आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. मी जाणीवपूर्वक आपल्यासमोर हे सांगतो आहे की राज्याभिषेक शक सुरू केलाय. असे शक हिंदुस्थानात यापूर्वी शालिवाहनानं सुरू केला, त्याच्या आधी विक्रमादित्यानं सुरू केला, त्याच्या आधी युधिष्ठिरानं सुरू केला. असे 3 शक, मेजर शक दिसतात. या तिन्ही चारी म्हणजे राज्याभिषेकाच्या शकासहित म्हणजे आधीचे तिघांचे नावानं आहेत. धर्मराजाच्या नावानं आहे युधिष्ठिर शक आहे, विक्रमादित्याचं विक्रम संवत आहे,
हे शालिवाहनशक आहे, आमचा मात्र राज्याभिषेकशक आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ स्पष्ट आहे, हे माझं नाही, इदन्न मम, माझं नाही, हे सगळं जनतेचं आहे, सगळ्यांचं आहे, या देशाचं आहे, या समाजाचं आहे. असं आत्मविलोपी स्वभाव, आत्मलोपी भाव हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. म्हणून केवळ महाराष्ट्राला नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कल्याणकारी राजा म्हणूनच तो होईल. आणि प्रत्येकाला तो आपला वाटतो. आपला म्हणत असताना एक टिप्पणी जरूर जोडीन, मजेशीर आहे ती. कम्युनिस्टांनाही वाटतं शिवाजी आपला, समाजवाद्यांनाही वाटतं शिवाजी आपला, हिंदुत्ववाद्यांनाही वाटतं शिवाजी आपला, काँग्रेसवाल्यांनाही वाटतं शिवाजी महाराज आपले. शिवसेने तर शिवशिवाय नावच घेत नाही. भाजपवाल्यांनाही वाटतं शिवाजी आपला, संघवाल्यांनाही वाटतं शिवाजी आपला. शिवाजीचं त्याच्या संबंधातलं जे हे आहे लावणं, नाव आणि त्याची फ्रेम कुणालाही संकोच वाटत नाही. अनेक सभांमध्ये मी बघितलंय की ज्या ठिकाणी कुठेही काही संबंध नाही शिवाजी महाराजांचा, पण तिथं फोटो लावलेला असतो. मी अनेक वेळाला विचारतो की का रे आज काय शिवाजी महाराजांचं, तेव्हा काही नाही. मग लावलंय कशाला, म्हणजे काय म्हणा राहिलं बाप्पा, तू लाव तर लाव. हे याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. लक्षात घ्या. सगळ्यांना असं वाटतं आमचं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या कृतींचा आपण अभ्यास करायची खूप आवश्यकता आहे. याच्यात एक टिप्पणी टाकतो. या सगळ्यांनी कॉमन गोष्ट काय केली तर भारतीय स्थितीत असलेले सगळे जे महिन्यांची नावं आहेत ना ती तीच घेतली आहेत. वर्ष प्रतिपदा हाच प्रारंभ धरलाय. मार्गशीर्ष फाल्गुन तिथपर्यंत गाडी जाते. फक्त एका ठिकाणी फक्त अग्रहायण असं नाव 1957ला दिलेलं आहे. पुन्हा धक्कादायक माहिती देतो. असं ऐकतो, अजून मला त्याचा रेफरन्स सापडायचा आहे. घडलेली घटना सत्य आहे, पण ज्याच्यातून उत्पन्न झाली त्याचा अजून संदर्भ मिळायचा आहे. असं ऐकतो की पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र आपला देश झाल्यानंतर परदेशाशी करार करायला गेले. आपल्यासाठी आव्हान आहे, आपण शोधून काढा. त्याच्यावर त्यांनी ती दिनांक घातला, तो इंग्रजी होता. ती परदेशी माणसं म्हणाली हे आमचं आहे, तुमचा दिनांक टाका. आता आली का पंचायत? ह्या चारापैकी कोणता टाकायचा? आणि आपलं काही असतं याच्या संबंधामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना माहिती आहे. भारत एक खोज, त्यांचं पुस्तक जरूर वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं वाक्य, त्याचं मी आता फोटोकॉपी माझ्याजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज वॉज सिम्बॉल ऑफ हिंदू नॅशनॅलिझम, त्यांचं वाक्य आहे. त्याची कट्टरता किती वाढवायची हा भाग वेगळा, त्यातले आपण संदर्भ नीट तपासूया. मला एवढंच म्हणायचं आहे. त्यामुळे पंडित नेहरूंना आपला दिनांक माहिती नव्हता असं नाही. प्रयागला राहत आहेत, आजही तो बंगला प्रयागला आहे. त्या बंगल्यात मी जाऊन आलो आहे. राहू दिलं नाही बरं, नाही तर म्हणाल मुक्कामाल होते काय, नाही. पण त्या त्रिवेणी संगमावरच्या त्यांच्या बंगल्यात मी जाऊन आलोय. सांगायचा हेतू असा की पंडित जवाहरलाल नेहरू हे माहीत नव्हतं असं नाही. गंमत अशी झाली की परदेशी मंडळींनी म्हटलं की तुमचं काय तो दिनांक टाका ना. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी मेघनाथ सहा नावाच्या एका त्यावेळच्या खासदाराला असं सांगितलं, अरे ते आपलं काय ते शोधून लावा ना. 52 ते 57 असा 5 वर्षाचा त्याचा रिसर्च झाला. 57 साली भारतीय सौर दिनांक अस्तित्वात आलं. चांद्रमास सौरमास याचं एकत्रीकरण करण्यात आलं. पहिले सगळे 6 महिने हे 30-30 दिवसाचे, नंतरचे 6 महिने हे 31 दिवसाचे. आणि जशाला तशी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आषाढ हे सगळं सगळं जशाला तसं 12. फक्त एक मार्गशीर्षाला त्यांनी अग्रहायण असं नाव दिलेलं आहे. माझं या ठिकाणी आव्हान आहे, कारण आपलं हेडलाईन ते आहे की आधुनिक भारताने काय शिकावं, आम्ही महाराष्ट्राने काय शिकावं. आपली कालगणना जगभर गेली पाहिजे ना, का नाही जाऊ? खरं तर केवळ माझी आहे म्हणून सुद्धा जायला हरकत नाही, पण ते तेवढं आता आजकालच्या जगात पुरत नाही. तू काय तू येडाय असेल का, तुझं येडपण सगळीकडे पोचवावं का? ना 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 ना. ही खगोलशास्त्रावर अवलंबून आहे. त्याची फक्त झलक एका अर्ध्या मिनिटात सांगून मी पुढे सरकतो. त्यावेळेला आपल्याकडे चांद्रमास आणि सौरमास असे दोन्ही आहेत. चांद्रमास 29.53 एवढ्या दिवसांचा असतो. आणि त्यामुळे
दरवेळेला असं मागे पडता पडता दरवर्षी 10 दिवस कमी पडतात. म्हणजे 354 दिवसाचा हा जो वर्ष होतं आणि इकडे सौरमास 365चं. मग एकमेकाला जुळवायसाठी दर 3 वर्षानंतर त्याच्यात 33 दिवस घातले जातात. त्यालाच अधिक मास म्हणतात महिला मंडळ. मग आता त्याला चांगलं वाटावं म्हणून मग पुरुषोत्तम मास, मग अजून चांगलं वाटावं म्हणून मग कृष्ण मास, राम मास, आता त्याला तुम्ही काही म्हणा, तो आपापल्या श्रद्धेचा विषय आहे. पण ती खगोलशास्त्रीय कालगणना आहे. ते लक्षात समाजाच्या राहावं म्हणून असा उद्योग शास्त्रज्ञाला करावा लागतो. मग आवाहन या निमित्तानं असं आहे, जे असं शास्त्रीय विद्यापीठात संशोधनपर माहिती लागलेली असेल, हे समाजापर्यंत पोहोचवण्याची सोय आमच्या विद्यापीठात का असू नये? शोध लागला की तिथे कसं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये, म्हणजेच त्याच्या त्या ऋतुचर्येमध्ये, वर्षाचर्येमध्ये ही गेली पाहिजे. होय, एकमेव भारत देश असा आहे, माझं स्टेटमेंट अत्यंत जबाबदारीचं आहे, विज्ञानालाच धर्म मानणारा भारतीय समाज आहे. आपण शोधून काढा. आणि हेही पुन्हा या ठिकाणी झाले, जे अवैज्ञानिक झालं, भेदाभेदांचं झालं, तो कापणारा समाज सुद्धा इथेच आहे. तथागत गौतम बुद्धांपासून ते बाबासाहेबांपर्यंत. मधल्या काळात महावीर जैन असेल, शंकराचार्य असतील, तुकाराम महाराज असतील, आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील, नाथ महाराज असतील, ज्या ज्या ठिकाणी दोष उत्पन्न झाले ते कापून टाकले. कापलेच पाहिजेत. विज्ञानाच्या आधारावर आम्हाला समाज उभा करावा लागेल. तो होतो आहेच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा या कालगणनेचा परिचय व्हावा आणि ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्याचा रिसर्च होण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठाची ही जबाबदारी नाही आहे का? मास्टर्स डिग्रीला अशा प्रकारचं डिसर्टेशन का देऊ नये? बढावा दिला पाहिजे. त्याच्यासाठी विशेष अध्यासनं निघाली पाहिजेत. हे प्रतिगामीपणाचं लक्षण नाही, हे स्वत्वाचं आणि सायन्सचं असं हे लक्षण आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हो, जगाशी तुलना करू नाही कोण म्हणलंय? जगात चर्चा करायला आणि चिकित्सा करायला आम्ही मागं पडत नाही. राम कृष्ण की धरती, महावीर का ज्ञान यहाँ, वाणी खंडन मंडन करती, शंकर चारो धाम यहाँ, जितने दर्शन राहे उतनी, चिंतन का चैतन्य भरा, पंज खालसा गुरुपुत्रों की, बलिदानी यह पुण्य धरा, अक्षयवट अगणित शाखाएं. हो, इथेच आहेत, भारतातच आहेत, अगणित शाखा आहे. बापू केंदुरकरांचं एक छान पुस्तक आहे, कुठे मिळालं तर वाचा, भारतीय प्राचीन विद्यापीठे. 64 कला पुरुषांना आणि महिला, थोड्याशा कॉलर टाईट करायला हरकत नाही, 72 कला महिलांना. हे आमचं जुनं वैशिष्ट्य आहे. हां, त्याच्यात हेही आहे जे आम्हाला नाही. तुम्ही मोठ्या भाग्यवान आहात. ते नख पालिश कसं करायचं याचं पण एक फॅकल्टी आहे. लक्षात घ्या. मला सांगायचं या निमित्तानं असं आहे, आजही आपल्या विद्यापीठात किती फॅकल्टीज आहेत मला माहीत नाही, पण हे तर मध्ययुगीन काळाच्या थोडंसं आधीचं आहे, 11व्या-12व्या शतकातलं. त्याच्या आधीच्या काळात तर हजार सगळी विद्यापीठं आहेत. या विद्यापीठांचा अभ्यास हा आमच्या थिसिसचा विषय का होऊ नये या संदर्भाचा एक मला चांगला रेफरन्स सापडला आहे. तो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3ऱ्या मुद्द्याकडे वळतोय. आम्ही त्यावेळेला दुर्दैवाने स्वातंत्र्याचा लढा लढत होतो आणि त्यामुळे आम्हाला ते आंबे पडताना दिसले नाहीत. लक्ष नव्हतं आमचं, आम्ही दुर्लक्ष केलं, ठरवून केलं. मला सांगायचं या ठिकाणी असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या एखाद्या विद्यापीठाचं नाव सांगा. त्या 5 जिल्ह्याचं जे राज्य होतं त्याच्यातल्या एखाद्या विद्यापीठाचं नाव कोणी इथं हात वर करून सांगायला हरकत नाही. का नाही? मला असं वाटतं याचं कारण जे आहे हे शिवाजी महाराज देऊ शकणार नाहीत, तुम्ही मी देऊ शकणार नाही. द्यावं लागेल ते मला बाबासाहेबांच्या भाषेत, कारण बाबासाहेब आमचे हे नॅशनल हिरो आहेत. याच्या संबंधात त्यांनी काय लिहिलं आहे हेच वाचून दाखवतो. म्हणजे मग
त्याच्या आणखीन आगेमागे कोणालाही वाचता येईल. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे कारण याच्यात त्याने ते घातले. माझा आत्ताचा तो विषय नाही, तिकडे कृपया वळू नका. पण विद्यापीठं नष्ट होणं म्हणजे काय? हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारील भट्ट, शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे, कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत, जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तीनं केलेलं मनपरिवर्तन, नीतितत्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादी, त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघा पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्ष समृद्धावस्थेत होता. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या वा भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्याच्या आचारांची व समृद्धीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रिया. भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांनी जे परधर्मी लोक भेटले ते बौद्ध धर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तीला बुत असं म्हणत, बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक होणं हे त्यांच्यामध्ये गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढवलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिक्खूंच्या कत्तलीने 11 पासून ते 13व्या शतकापर्यंतची इतिहासाची पानं रंगलेली आहेत. नालंदासारख्या जगतविख्यात बौद्ध विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदूप्रमाणे बौद्धामध्ये धर्मप्रचाराची पिढीजात काम करणारा ब्राह्मणांसारखा वर्ग नसल्यामुळे भिक्खूंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने ऱ्हास सुरू झाला. मला यातल्या एका मुद्द्याकडे फक्त लक्ष वेधायचं आहे. नरेंद्र जाधवांनी हे 500 भाषणं छापलीत, त्याच्यातलं हे आहे. मला लक्षात एवढं जाणून द्यायचं आहे, आमचा विद्यापीठ नष्ट झालं म्हणजे काय झालं? हिंदू मुस्लिम या गोष्टीकडे आत्ता वळू नका, माझी आपल्याला नम्र विनंती आहे. मी आपल्याला सांगतोय हे की विद्यापीठ नष्ट होणं म्हणजे काय? तर विद्यापीठ नष्ट होणं माझ्या परिभाषेत चॉईस ऑफ बिझनेस संपला. मी अर्ज करणं, मला पाहिजे ती फॅकल्टी, बॉटनी, झुलॉजी, मॅथमॅटिक्स, आर्ट्स, कॉमर्स, जे काही मला वाटतं ते निवडणं, हे इसवी सनाच्या 10व्या 11व्या शतकात संपलं. आणि पुढे दीर्घकाळपर्यंत विद्यापीठ नसल्यामुळे आपल्याला हा काळ अतिशय अवघड गेला. आणि त्यामुळे परंपरेने चालत आलेले सगळे उद्योगधंदे तर करावे लागलेच. आणि हे साचलेलं पाणी मग सडत गेलं, नासत गेलं. खूप प्रथा ह्या सगळ्या घुसत गेल्या. मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की विद्यापीठ त्या काळात स्थापन करणे इतकी आम्हाला सवड मिळाली नाही. पुढे इंग्रजांच्या या ठिकाणच्या आगमनानंतर विद्यापीठांची स्थापना झाली आणि पुन्हा आपला सगळा समाज बाबासाहेबांच्या ह्या मार्गदर्शनाप्रमाणे चॉईस ऑफ बिझनेसकडे वळला. आणि आता पुन्हा एकदा ती स्थिती आली आहे. एकाच विद्यापीठात बॉटनीचे 4 PhD, ओळीनं घरं, तरी सुद्धा मी कोण आहे ओळखीत नाहीस तू मला. हे जर मंडळी आम्ही नाही सोडलं तर कोणी सोडायचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संदेश मला आपल्यापर्यंत पोचवायचा होता. मी भाषणाच्या शेवटाकडे वळणार आहे. फार त्याचा तपशील सांगत बसण्यात मला रस वाटत नाही, पण स्वराज्य निष्ठा आणि स्वराज्य कार्य या विषयाचं त्यांचं एक पत्र उपलब्ध आहे, तेही मी वाचून दाखवू इच्छित होतो, पण आता वेळ संपत चालली. मावळ्यांचं संघटनशास्त्र ज्याला शिकायचं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ही पत्र आहेत. पत्र क्रमांक जे आहे ते 16, 17, 29, 48, 59, 92, 72 याच्यावर सगळीकडं मावळ्यांचं संघटन करत असताना त्यांनी जे शब्दप्रयोग केलेत त्या एका शब्दाकडे मी आपलं लक्ष वळवतो. महाराज आपल्याला लेकरासारखे पाहतात, लेकरासारखे पाहतात, प्रजेला लेकरासारखं, मुलासारखं. आणि लेकरासी लेकुरे म्हणजे वंशपरंपरागत तुला हे काम करायचंय, हा शब्द प्रयोग आहे. काळजी करू नकोस, माझ्याकडे ये, मी तुला काम देतो. हे प्रेम, तुम्ही म्हणाल हे आमच्यावर फारच जबाबदारी टाकायला लागला, पण तरी सुद्धा मला बोललं तर पाहिजे. आम्ही प्राध्यापक आहोत, विद्यापीठात विविध प्रकारची मुलं येतात. घडलेला प्रसंग सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडून मी काय शिकलो. परीक्षेला 1 महिना होता. एक विद्यार्थी आला. सर म्हणला मी घरी चाललो. का रे? महिनाभर राहू शकेन अशी माझी व्यवस्था नाही. म्हणलं म्हणजे?
तर मला निवास भोजन याची व्यवस्था मी आत्ता टिकवू शकत नाही, मला घरी जायचं आहे. म्हटलं परीक्षा देणार नाही. अरे म्हटलं युगायुगानंतर तुझ्या घरात ह्या ज्ञानाचा प्रकाश पडलाय, सोडून जातोस, फायनलला आहेस. मी त्यावेळेला बीटेकचा हेड होतो, सिव्हिल इंजिनिअरिंगचा. खिशात माझ्या जेवढे कुठले पैसे होते त्या नोटा 4-2 मी त्याच्या खिशात ठेवल्या. 5-6 महिने निघून गेले. व्यवस्थित सुटाबुटात माझ्यासमोर उभा होता. त्याला म्हटलं बस ना, कुठे आहे सध्या? काय नाही. बसत नाही सर म्हणला. तुम्ही माझे सरच आहात, मी असाच उभा राहतो, पण मला तुम्हाला सांगायला आलो मी की तुम्ही त्या दिवशी जर माझ्या खिशात हे पैसे घातले नसते तर मी मेलो असतो. पुढे टिकायची काही शक्यता नव्हती. या नोटा मी आयुष्यभर सांभाळून ठेवीन. माझं एवढंसं कृत्य हे एखाद्याला इतकं सहकारी होऊ शकतं. आम्ही प्राध्यापक आहोत, प्रत्येक पोरावर असं लक्ष पाहिजे. अजून मी तुम्हाला कित्येक उदाहरणं सांगेन. मुलं जेव्हा ही तरुण मंडळी अभ्यास करत नाहीत त्यावेळेला मी धमकी देत असे. विद्यापीठात धमकी, प्राध्यापकाची. आंदोलन नाही व्हायचं का? धमकी माझी काय होती? तू कसा पास होत नाहीस पाहतो, लिही दे. येडपट कुठला, पळत राहतो सारखा गावाकडे. पोरं राहतात, मुलांना प्रेम कळतं. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जे म्हटले, लेकरासारखे तुम्हाला धरतात, ती तुम्हाला लेकरासारखं वागवतात. आपण हे आपल्या विद्यार्थ्यांवर अशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे हे नेण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या धाकट्या भावाला लिहिलेलं पत्र, विविध व्यवस्था सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, मग राजव्यवहार कोश असेल, भाषेत संबंधात असेल, कारकुनांच्या कामासंबंधात असेल, सगळ्याच्या सगळ्या अष्टप्रधानांना तलवार घेऊन लढायला जा म्हणून सांगणं असेल. एक या ठिकाणी फक्त रेफरन्स देतो, जनतेनं आपापल्या पद्धतीनं हिशेब करावा आणि वाचावं. अग्निदिव्य नावाची अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रतापराव गुजरांच्या गावातच एक लव्ह जिहादचं प्रकरण आहे. ते चांगलं का वाईट जनतेनं विचार करावा, कोण्या बाजूने उचलायचं जनतेनं ठरवावं. पण त्याच्यावर एक कादंबरी अण्णाभाऊ साठेंची आहे. कादंबरीचं नाव आहे अग्निदिव्य. तपशील सांगत नाही, पण हे मात्र नक्की आहे की त्यावेळेला अशा घटना घडत असत. ही प्रतापराव गुजराच्या गावातली मुलगी पळवून नेली जाते, विजापूरच्या आदिलशहाच्या त्या राज्यामध्ये आहे, आणि ती एका घरात घुसते. अचानक पाठलाग करत असताना त्या बाईंनी या मुलीला आश्रय दिला, आणि आश्रय दिल्यानंतर सुद्धा जेव्हा तिच्या लक्षात आलं की तू कोण, चौकशी होते, त्यावेळेला ज्या घरात आश्रय दिला ते घर इस्लाम प्रणित संप्रदायाचं धर्माचंच आहे. ती बाई म्हणते मी तशीच आहे, तू राहा, तुला घरी पोचवायची सोय करते. आणि मग ही बाई तिच्या गावी जाऊन तिचं लग्न लावून देते तिच्या तिथल्या प्रियकराशी. असं एक प्रकरण अग्निदिव्याच्या रूपानं आहे. एकाच वेळेला मी तुमच्यासमोर हे दोन्ही उदाहरणं एवढ्यासाठी ठेवतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बळजबरी नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हां, भारत स्वतंत्र आहे, आपापल्या आवडीप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारचा धर्म खुशीनं घ्यायला हरकत नाही, बिनधास्त. पण अभ्यास करून घेतलेलं मात्र ते उदाहरण पाहिजे. फसवून नाही, कोणीतरी काहीतरी दिलं म्हणून नाही, खुशीनं घ्या. आणि अशी उदाहरणं भूतकाळात आहेत. कोणी हिंदू धर्म घेतलाय, कोणी मुसलमान धर्म घेतलाय, कोणी ख्रिश्चन धर्म घेतलाय, घेऊ शकता. आवडला आपापल्या आवडीप्रमाणे, इथे स्वातंत्र्य आहे, ते जरूर होऊ शकतं. पण त्याची चिकित्सा जरूर झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचाच जो आग्रह आहे, कल्याणकारी राज्य, त्या कल्याणाच्या दिशेला आपण वळण्याची आवश्यकता आहे. त्यावेळच्या आचारसंहितेचा उल्लेख करूनच पुढे सरकतो. आणि मला असं वाटतं की आपला धाकटा भाऊ जो तंजावरला आहे, तंजावरच्या 13वे राजे भोसलेत, त्यांची माझी भेट झाली. मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यांच्याशी मी बोलत असताना त्यांची मराठी तर मला कळत होती, माझी त्यांना कळत होती, पण ते मला म्हणाले, आता तुम्ही ठरवा, तुमच्यासमोर मी मगापासून बोलतोय, ते मला म्हणाले तुम्ही अशुद्ध मराठी बोलता.
म्हटलं हे काय राजेसाहेब? ते म्हणलं हो, तुम्ही अशुद्ध मराठी बोलता. 13व्या वंशज आहेत शिवाजी महाराजांचे, म्हणजे व्यंकोजी राजांचे. म्हटलं म्हणजे काय? आमची खरी मराठी, आणि ती मराठी ह्या सगळ्या पत्रांमधून आपल्याला दिसते. लक्षात घ्या, त्यांच्या मालकीची अजूनही 75 देवळं तमिळनाडूमध्ये आहेत. आणि संदर्भ ग्रंथ म्हणून ज्याला वापरायचा आहे त्यांनी जरूर तमिळनाडूमध्ये गेलं पाहिजे आणि त्या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे. तिथे अनेक प्रकारची पत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे दिल्लीच्या तख्तापर्यंतचे आपल्याला सापडतात. 1857चं युद्ध सुद्धा आम्हा मराठ्यांच्या नेतृत्वाखालीच लढण्यात आलं, हे आम्ही विसरत नाही. आजही उत्तर हिंदुस्थानी असो, दक्षिण हिंदुस्थानी असो, तासभर नुसती तेवढी उदाहरणच मी सांगत बसेन तरी एक उदाहरण सांगायचा मला मोह आवरत नाही. छिब्रो घाटी, यमुना नदीची उपनदी टोन्स, तिच्यावरचा एक बोगदा 6 किलोमीटर लांबीचा, मोठा, या खोली एवढासा आकाराचा. तो पाहून मी प्रश्न सहज विचारला, हा सगळा भारतीय इंजिनियरनी बांधलाय? परदेशी इंजिनियर कोणी नाही आहे? ते म्हणाले नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्या टप्प्यानं त्या उत्तर हिंदुस्थानातल्या इंजिनियरने म्हटलं, आर यू फ्रॉम महाराष्ट्र? छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्रीयपण, हे हिंदुस्थानीपण आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्यंकोजी राजे भोसल्यांचे हे 13वे वंशज जेव्हा आम्हाला मराठी भाषेसंबंधात बोलतात त्यावेळेला हा दृष्टिकोन माझ्या समोर येतो की आम्हाला आमची मराठी नीट वापरता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. तीच आम्ही आमच्या मुलांनाही शिकवली पाहिजे. जर मुलं याच परंपरेत चांगली वाढली तर एक सूत्र बाळगून आपण जगभर वावरू शकतो. त्या सूत्राचं नाव आहे, जे मला आवडलंय ते, आणि ते सूत्र मी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून घेतलंय. याचं कारण असं की त्यावेळची टाकसाळ पाडणं असो, त्यावेळचा पत्रव्यवहार असो, त्यावेळचा महसूल एकत्रीकरण असो, त्यावेळची गरिबांची स्थिती सुधारण्याचे कार्यक्रम असोत, त्यावेळची परदेशी मंडळींशी संबंध असो, या सगळ्या गोष्टीत महाराजांनी मॉडर्नायझेशन करायचा प्रयत्न केलाय. तोफा मागवल्यात, मदत घेतली आहे, पण सूत्र बाळगलंय. कोणतं? मॉडर्नायझेशन डज नॉट मीन वेस्टर्नायझेशन. पाश्चात्य पद्धतीची जीवन पद्धती आम्ही घेणार नाही. आधुनिकीकरण जरूर घेऊ. हे कुठं होतं आमच्याकडे? वेदात कुठे? हे मोबाईल नाही आहे. असले तर वेगळी पद्धत काहीतरी असेल कम्युनिकेशनची, पण आम्ही ते घेतलंय, घेणार. दिस इज मॉडर्नायझेशन. पण त्याचबरोबर लहान मुलांचे सुद्धा जर या निमित्तानं गडबडी व्हायला लागल्या, दॅट इज वेस्टर्नायझेशन. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. व्यंकोजी राजांना ते म्हणतात, तुझ्या राज्यात, तुझ्या सैन्यात ही परदेशी माणसं आहेत आणि मी तर त्यांना कापतो, हे तुला माहिती आहे. तुला जय यश कसं प्राप्त होईल, तुला जय कैसा प्राप्त होतो, वाक्य आहे त्याचं. आणि म्हणून मी कोणत्याही धर्मपंथाचा, संप्रदायाचा असेन, मी नॅशनल असलं पाहिजे. हे नॅशनलिझम या निमित्तानं जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेच्या वेळेलाही पुन्हा एकदा भूतकाळाची आठवण करून दिली होती. आपल्या स्वतःच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांनी असंच केलं होतं. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक काम मोठं केलं, ते सांगून थांबणार आहे, आणि ते म्हणजे हे जे तत्पूर्वी साधारणपणे 500 ते 600 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी जे चालू होतं, या संपूर्ण इतिहासाला शतप्रतिशत कलाटणी दिली. काय स्थिती होती त्यावेळची ती सुरुवातीला वाचून दाखवली. अर्थशास्त्राच्या भाषेत बोलू. मुकुल कानिटकरांचा एक रिसर्च आहे, कधीतरी जरूर त्यांचं भाषण इथे ठेवा. इसवी सन 0 ते इसवी सन 1500, टू बी मोर करेक्ट 1550, पण तसं 1500, या देशाचा एक्सपोर्ट आणि जीडीपी 60% ऑफ द वर्ल्ड. ला इंग्रज इथे आले. बाबासाहेबांनी वर्णन केल्याप्रमाणे हे सगळेच्या सगळे कर जकात लावले आणि आम्ही गरीब झालो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जो प्रवास सुरू केला तो आज पुन्हा 4थ्या महासत्तेपर्यंत पोचलाय. प्रधानमंत्री कदाचित तिसरी म्हणत असतील, माझी उडी त्याच्या पुढे आहे, कारण मी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट डिपार्टमेंटचा हेड अनेक वर्ष म्हणून काम केले, माझा रिसर्च आहे त्यातला. माझी खात्री आहे, प्रधानमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती आहे, साहेब अजून थोड्या पुढच्या उड्या जरूर मारा, त्याच्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. कसं? 2 उदाहरणं देऊन थांबतो. पाणी. महाराजांनी पाण्यासंबंधात केलेलं काम मला इथे सांगता येण्यासारखं आहे. एक उदाहरण पुरे आहे. पन्हाळगडावरचं पाणी आजही डाउनस्टेयर्स तलहटी में जो 2-3 गांव हैं उसमें मिलता है. टाकी बांधली आहे त्यांनी. गडावर टाकी असू शकतात, आम्हाला जमिनीवरची चांगली टाकी टिकवता येऊ शकत नाहीत काय? मगाशीच तुमच्याकडे येण्यापूर्वी माननीय कुलगुरू साहेबांच्या केबिनमध्ये होतो, गोसी खुर्दची चर्चा चालली होती. निर्माण केलेलं पाणी कसं वापरायचं, किती गोंधळ घालता. आताचा तो विषय नाही. मला सांगायचं हे आहे की क्रमांक 2चं पाणी, म्हणजे पहिला नंबर ब्राझीलचा आहे, क्रमांक 2चं पाणी माझ्या देशात पडतं. 1450 मिलीमीटर सरासरी ही ब्राझीलची आहे. माझ्या देशाची सरासरी ही जवळजवळ 1100-1150च्या दरम्यान पडते. क्रमांक 2 आहे. बलाढ्य अमेरिका 700 ते 750. चीन, जपान, इटाली हे क्रमांक 3 वर आहेत, 2.5-3% आहेत. नुसत्या पाण्याच्या साह्यानं काय होऊ शकत नाही, अभ्यास करायला लागा. आपल्याही क्षेत्रात इथे असेल काम. जमीन. मला संदेश या ठिकाणी जाणीवपूर्वक ठरवून द्यायचा आहे. आवर कल्चर, ॲग्रिकल्चर. लक्षात ठेवा. आवर कल्चर, ॲग्रिकल्चर म्हणजे काय? रशिया, चीन, जपान, इटली यांच्या 2.5 ते 3% लागवडीला एक जमीन आहे. अमेरिका लागवडीला एक जमीन 7-8% जगाच्या. बलाढ्य चीन 20% आणि गरीब माझा भारत 22% लागवडीला एक जमीन. श्रीमंत कोण? भारत की चीन की अमेरिका? खाण्याला एक वनस्पती. इस्रायल सारख्या देशात जो जगात एक्सपोर्ट आता मोठा करतो, तिथे सगळ्या मिळून 2500. माझ्या एकट्या महाराष्ट्रात 2 लाख. आणि मॅन पॉवर मला माहिती आहे, मी इंटरव्ह्यू घेतलेत, स्टॅटिस्टिकल डाटा गोळा केला. अमेरिकेतल्या मंडळींचं म्हणणं असं आहे की इमोशनल आणि IQ इंटेलिजंट कोशंट हा हिंदुस्थानी माणसांचा सगळ्यात जास्ती आहे. म्हणून तर औरंगजेबाच्या तडाख्यात सापडलेले शिवाजी महाराज इतकं कोंडलेलं असताना सुद्धा या IQ वर निघून येऊ शकले. लक्षात घ्या. सोपं नव्हतं. संपलं होतं सगळं संपलं होतं. आले परत. म्हणून आता सुद्धा तुमची आणि माझी जी कोंडी अर्थशास्त्राच्या संबंधात झालेली दिसते, आपण ही कोंडी फोडून पलीकडे सरकणार आहोत, 100% सरकणार आहोत. म्हणून मी प्रधानमंत्री साहेबांना पुन्हा सांगेन की साहेब, तुम्ही 3ऱ्या क्रमांकाचीच घोषणा करताय, आम्ही विद्यापीठवाले 1ल्या क्रमांकाची घोषणा करू इच्छितो. कारण आम्हाला माहिती आहे, माझी माणसं माहिती आहेत, कष्टाची माणसं माहिती आहेत, नीतिमूल्यांची माणसं माहिती आहेत, इथलं पाणी माहिती आहे, इथलं माहिती आहे. नुसत्या ह्या गोवंशाचं शेण जरी एकत्र केलं आणि त्याच्यावर जरी वीज निर्माण केली तरी सगळ्या भारताला पुरेल एवढी जनावरांची ताकद आहे. आणि त्याच्यात 140 कोटी माणसांचं मिसळल्यावर आता पुढचा शब्द नको, ही सभ्य जागा आहे, फार बोलत नाही. मंडळी, आपली ताकद भयंकर आहे. आणि म्हणूनच जगातला GDP आम्ही 60% होता. आज तो GDP 4.4-4.5च्या दरम्यान जगाच्या टक्केवारीत मी बोलतो आहे. एक्सपोर्ट हा इतका कमी आहे, पण आपली ताकद मोठी आहे. मात्र त्या ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य निष्ठा ही खूप 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 आवश्यक आहे. आम्हाला सुराज्य निर्माण करायचं आहे. देशातल्या प्रत्येकाला, रांगेतल्या शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्कार प्रचूर मात्रामध्ये द्यायचं आहे.
दक्षिणेतलं जे राज्य आहे कृष्णदेवरायांचं, ते राजा यायला वेळ होता म्हणून इंग्रज तिथे येऊन बसले होते. तिकडून एक महिला आल्या, नखशिखांत लखडलेल्या होत्या. इंग्रज उभा राहिला. शेजारच्या माणसानं विचारलं कशासाठी? छत्रपती शिवरायांच्या इमिजिएट आधीचं उदाहरण आहे. तर म्हटलं ती राणी आली ना, तर मला राणी नाही येड्या, ती दासी आहे. इतकी लखडलेली? होय. अतिसामान्य माणूस आमचा इतका श्रीमंत झाला पाहिजे, ते आमचं टार्गेट असायला पाहिजे. नुसतं लढाईन भांडणं नाही, नाही नाही नाही, ते मर्यादित नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं सुसंपन्न राष्ट्र आपल्याला पुढे उभं करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सगळ्या ठाई आपल्याला मिळेल. तपशीलवार अभ्यासाची आवश्यकता आहे. साधन संपत्ती आमच्या जवळची प्रचंड आहे, त्याच्या आधारावर आम्ही हे सगळं करणार आहोत. एकच गोष्ट जरा कमी पडते, टीम वर्क अँड प्रोफेशनल स्किल. आम्हाला एखादा जो मनुष्य आहे ना, तो शेजारचा, ते गोपाळराव, हे फडतस माणूस, सूत्र कोणतं ठेवावं लागेल? कितीही मोठा असला तरी अपरिहार्य नाही, आणि कितीही छोटा असला तरी टाकाऊ नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अतिसामान्य माणसाकडून मोठमोठाली कामं करून घेतली. बहिर्जी नायकाचं उदाहरण असो, नाहीतर त्या भोयांचं उदाहरण असो, नाहीतर त्या शिवाचं उदाहरण असो, अतिसामान्य माणसांकडून महत्कृत्य करून घेतली. कोणत्या विद्यापीठात शिकली ही माणसं? त्या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. मात्र आम्हाला प्रेम करावं लागेल. वैभवास चढवू माता, हाच धर्म प्यारा, याच जाणीवेने घुमवू आसमंत सारा. वैभवास चढवू माता, हाच धर्म प्यारा. धन्यवाद सर. आधुनिक भारताने छत्रपतींच्या जीवनचरित्राची अष्टसूत्री जी आहे ती आजही अनुसरण्यासारखी आहे. जिद्द आणि बुद्धिमत्ता, जातीरहित आपलेपणा आणि माणुसकी, कणखर वृत्ती आणि दूरदृष्टी, भयमुक्त कृती आणि व्यवस्थापन, तणावमुक्त अशी सकारात्मकता, साधी राहणी, उच्च विचारसरणी, संयमशीलता आणि जनतेची सुरक्षा, गनिमी कावा आणि स्वबळावर जिंकलेले दुर्गम गडकिल्ले, ही सर्व महाराजांच्या व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्ये माननीय पांडवसरांनी पत्ररूपातून आपल्यापर्यंत पोहोचवली आणि कितीतरी नव्या दाखल्यांनी परिपूर्ण असा आपला वाणी व्यासंग आमच्यासाठी अतिशय ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरला. सर, आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना सविनय आमंत्रित करते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. रयतेचे राजे ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सुद्धा मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर रमेश पांडव आणि मंचावर उपस्थित विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, इथे उपस्थित अन्य स्टॅच्युटरी ऑफिसर्स, विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि अन्य प्राध्यापक मंडळी. डॉक्टर पांडव सरांनी ज्या विषयावर इथे संबोधन केलं त्यानंतर मला बोलायला किंवा आपल्यापैकी बोलायला जागा नसतं, कारण ज्या गोष्टीकडे त्यांनी प्रकाश टाकला तो एक संशोधात्मक असा भाग होता आणि शिवाजी महाराजांवर
कितीतरी लेख लिहिल्या जाऊ शकतं. लेख म्हणजे फक्त गोष्टी नाही. आपण इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी फक्त गोष्टी स्वरूपातच ऐकल्या. याचा वध कसा झाला, त्यांनी हे कसं जिंकलं, ते कसं जिंकलं. पण संशोधनात्मक त्याच्या मागचा जो विचार होता, जो संकल्प होता, त्याचं जी ॲनालिसिस होती, याचा उलगडा करून कधीच विद्यार्थ्यांसमोर आला नाही. आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये असताना जो काही इतिहास शिकलो हा दिल्ली सेंट्रिक होता. म्हणजे दिल्ली सेंट्रिक हिस्ट्री हाच राहिला आहे आणि मला वाटते संपूर्ण भारतात तेच चालू आहे. प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांसारखे किंवा त्यांच्या कमी जास्त त्या क्षेत्रात शूरवीर होऊन गेलेले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो क्षेत्र होतं, ज्याच्यामध्ये त्यांचं राज्य जे विस्तारलेलं होतं ते दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत होतं. याचा खूप जास्त असा उहापोह झाला नाही कधीच. आणि म्हणूनच मला वाटतं की आपल्या अभ्यासक्रमामध्ये म्हणा किंवा आपण विद्यापीठ या नात्याने जेव्हा विचार करतो, असे संशोधनं खूप झाले आहे. PhD तुकाराम महाराजावरही झाली आहे, तुकडोजींवरही झाली आहे, ज्ञानेश्वरीवरही झालेली आहे, शिवाजी महाराजावरही झाली आहे. परंतु ते PhD घेतपर्यंतच राहिली आहे. थिसिसमध्ये क्लोज झाली, डिग्री मिळाली, संपली. त्याचा कुठेतरी बाह्य जगताशी, आपल्या सामाजिक वातावरणामध्ये कुठेही ती बाहेर निघालेली नाही. आणि रिसर्च कशाचा झाला हे मला माहिती नाही, कारण मी कधी त्याच्यात गेलो नाही. त्या या इतिहासामधल्या किंवा या सगळ्या PhDच्या याच्यामध्ये खूप सारे झालेले आहे. परंतु आपला मेजर रिसर्च असतो हा ग्लोबलकडे. पण मेजर रिसर्च असायला पाहिजे लोकलला ग्लोबलला लोकल ज्या समस्या आहे त्याला ग्लोबलशी कशी कनेक्ट करता येईल, ती लिंक फेल्युअर आहे. आणि पांडवसाहेब सरांनी जे म्हटलं आहे की कुठेतरी सगळ्या योजना, म्हणजे आजच्या सकाळच्या चर्चेमध्येही तेच होतं, आहे सगळं काही, योजना आहेत, पैसा आहे, यंत्रणा आहे, पण कुठेही एकमेकाशी लिंक नाही. पण या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा, सगळ्या गोष्टी अस्तित्वात असून सुद्धा कुठेही अवेअरनेस नाही. मी फक्त आज पांडवसाहेबांना एक माहिती देऊ इच्छितो. विद्यापीठाला 100 वर्ष झालेले आहे. आणि जसं आपण याच्या मागचा जो सारांश सांगितला, विद्यापीठाने सुद्धा या 100व्या वर्षी सामाजिक उत्थानाकरता विद्यापीठाने एक संकल्प मांडला आहे, तो म्हणजे रिचिंग टू अनरिच्ड. आता 4 जिल्ह्यामध्ये पूर्ण काही असं एवढं मोठं अचानक काही घडू शकत नाही. परंतु एक प्रयोग सुरू केलेला आहे. कमीत कमी काही खेड्यांमध्ये क्लस्टर्स तयार करून तिथल्या समस्यांवर समाधान काढण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरू केलेला आहे. ती बांधणी झालेली आहे, इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. कारण ॲकॅडमिक्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळं करत असतात ना, त्यातल्या त्यात नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनचं मोठं काम करत असताना या गोष्टी करायला थोडासा स्पीड आमचा कमी आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त भर दिलेला आहे लोकल रिसोर्सेस. आपला म्हणजे शिवाजी महाराजांची ती संकल्पना होती की आपल्याकडे लोकल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस काय आहे त्याची वाढ करावी, त्याला डेव्हलप करावं आणि त्याच्या आधारावर आपण ग्लोबलकडे वळावं. जे मिसिंग होतं आहे सगळं, पण आपण त्यांना जे ज्ञान पाहिजे, आधुनिक जी तंत्रज्ञान पाहिजे, जी प्रोसेस त्यांना डेव्हलप करून द्यायला पाहिजे, ती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलीच नाही. आपण अभ्यास करून आपल्यापुरत्या ठेवल्या, परंतु ज्यांच्या आधारावर आपण इथपर्यंत पोहोचलो त्यांना विसरून जातो. हा कुठेतरी सामाजिक ही सामाजिक ऋण आपण सगळ्यांनी जर बाळगलं, थोडं थोडं करून सगळ्यांनी सहयोग केला, तर मला वाटते की हे सगळं क्षेत्र डेव्हलप होईल आणि नक्कीच ते लोकल टू
ग्लोबलला कनेक्ट होईल आणि ती लिंक झाली की मग ग्लोबलच्याही पुढे जाता येते. खूप साऱ्या समस्या आपल्या लोकल एरियामध्ये, खूप प्रॉब्लेम्स रिसर्चचे आहे, खूप रिसोर्सेस आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथेच मिळू शकतात. फक्त ती बाहेर निघून बघण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा. हा संकल्प विद्यापीठाचा आहे आणि विद्यापीठ आता ते आपल्या कार्याला लागलेलं आहे. सगळ्या कलेक्टर्सशी आम्ही बोलतो आहे. नॅचरल रिसोर्सेस इथे काय काय आहे त्याचा डेटा आम्ही मागतो आहे. 2 जिल्ह्याचा आम्हाला मिळाला आहे. प्रत्यक्ष भेटी देऊन आम्ही त्याचे डेव्हलपमेंटचे कार्य करतो आहे. शिवाजी महाराजांचा फक्त सामाजिक दृष्टिकोन नसून प्रत्येक पैलू, म्हणजे तो वॉर असो, इकॉनॉमिक असो, सामाजिक उन्नती असो, कृषी असो, सगळ्या क्षेत्रामध्ये रिसर्च होऊ शकतो. या पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करता जे सरांनी म्हटलं IQ आणि इमोशनल क्वोशंट, याचा वापर करून जर आपण पुन्हा या गोष्टीकडे वळलो आणि त्यांनी ते करूनही दाखवलं, त्याला खूप अशा मोठ्या विद्यापीठामध्ये जायची गरज नव्हती. त्यांनी ते स्वतः आपल्या घरी शिकलेलं आहे, पण ते मॅनेजमेंट, ते स्किल त्यांच्यामध्ये होतं. मग आपण आजच्या या चर्चेमध्ये किंवा आजच्या या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट मात्र आपण बोध घेण्यालायक आहे. ते म्हणजे आता पांडव सरांनी जे सांगितलं की या गोष्टी शिवाजी महाराजांनी केल्या, त्यांच्या पत्रावरून या सगळ्या गोष्टी दिसत आहे. एक गोष्ट मात्र त्याच्यातनं क्लिक होतं की शिवाजी महाराजांकडे हे जे साम्राज्य आलं होतं हे काही त्यांच्या आईवडिलांकडनं मिळालेलं नव्हतं. त्यांनी स्वतः निर्माण केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात त्याच्याकडे अशी खूप फौज नव्हती. म्हणून सगळ्यात पहिलं स्किल त्यांचं जर असेल तर ते होतं की क्रिएशन विथ द मिनिमम रिसोर्सेस, कमीत कमी संसाधनावरून सुरू केलं आणि एवढं मोठं साम्राज्य तयार केलं. वाट नाही बघितली की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, याची फॅसिलिटी नाही, त्याची फॅसिलिटी नाही आहे. आपण सगळे त्याच सध्या सिच्युएशनमधून वावरतो आहे. शासन आपल्याला टीचर देत नाही, नॉन टीचिंग देत नाही, मान्य आहे. तर आहे जी स्थिती आहे ती आहे. पण त्यातून मार्ग काढणं, ती स्किल, शिवाजी महाराजांची जी ही स्किल आहे ही आपण आत्मसात करू, थोडं काही प्रमाणामध्ये करू शकतो का? फक्त एवढंच की मॅनेज दी बिझनेस विथ द मिनिमम रिसोर्सेस. नाही म्हणून मी काहीच करणार नाही किंवा जमू शकत नाही हे म्हणण्यापेक्षा जे आहे त्याच्यातनं किती चांगलं करता येईल, जर हा संकल्प बांधला आजच्या दिवशी, तर मला वाटते शिवाजी महाराजांच्या या 350व्या ज्या राज्याभिषेक सोहळ्याचा आपण काहीतरी एक प्रण उचललेला आहे असं आपण समजूया. आपण उल्लेख केला होता की तंजावरचे राजांचा आपली भेट झाली आणि योगायोगाने माझीसुद्धा तंजावरचे जे राजे होते त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी एक सुंदर माहिती दिली. त्यावेळेला शाहू महाराजांनी मला वाटते संभाजी महाराजांनी तिथे पहिल्यांदा थिएटर बांधलेलं होतं, सांस्कृतिक सभागृह, म्हणजे नाटक आणि हे करण्याकरता. म्हणजे या गोष्टीकडेही त्यांनी लक्ष दिलं होतं आणि मोठं सभागृह आहे असं त्यांनी मला सांगितलं. तर ही म्हणजे सगळ्या कलांचाही त्यांनी मान ठेवला. त्याच्याकरता त्याला डेव्हलप करण्याकरता त्यांनी तसा प्रयत्नही केलेला आहे. या आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर रमेश पांडवजी इथे आलेत. कार्यक्रमाला एक वेगळं वळण दिलं. म्हणजे खरं जे म्हटलं तुम्ही, सुरुवातच मोठी सुंदर केली की मी गोष्टी सांगणार नाही, मी पत्रांचा उल्लेख करील आणि त्याची गरज होती, गरजही आहे. खूप साऱ्या आपण रेफरन्सेस दिले, त्यामुळे त्याची एक पकड आहे, त्याची जी ऑथेंटिसिटी आहे ती वाढतं. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण खूप सुंदर रंगवलेलं आहे, त्याबद्दल मी विद्यापीठातर्फे आपले धन्यवाद व्यक्त करतो. मी इथे एक छोटंसं विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे की विद्यापीठाला परवा संध्याकाळी जो मेसेज आला त्यामध्ये विद्यापीठाने प्रपोजल टाकलं होतं रुसामध्ये, एक 100 कोटीचं, दुसरं 20 कोटीचं.
तर फॉर्च्युनेटली आपल्या विद्यापीठाला 20 कोटीचं ग्रँट सँक्शन झालेलं आहे. आणि हे सगळ्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांना एकसाथ जे आहे, सगळ्यांना नाही, लिमिटेड युनिव्हर्सिटीज आहे, पण ज्या ज्या बेनिफिशरी युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यात उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि उद्या सकाळी 10:30 हा कार्यक्रम होईल असं त्यांनी कालच्या बैठकीमध्ये आवाहन केलं आहे. दिल्लीची जी काल बैठक झाली आणि आम्ही सगळे व्हाईस चान्सलर त्याला कनेक्टेड होतो, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की 10:30 कार्यक्रम सुरू करा. स्टुडंट्स असो, MLA, MPs, टीचर्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट, स्टॅच्युटरी ऑफिसर्स आणि समाजातले काही प्रतिष्ठित लोक यांना बोलवायचं आहे आपल्याला उद्या. आणि इथे पूर्ण कार्यक्रम होईल. आणि 11:30 स्वतः माननीय प्रधानमंत्रीजी ते ऑनलाईन कनेक्ट होतील पूर्ण देशभराच्या विद्यापीठामध्ये जे जे बेनिफिशरीज आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करायला, संबोधन करायला. आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की उद्या आपण नक्की यावं. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांनाही सुद्धा जे आपले रिसर्च स्कॉलर्स असतील त्यांनासुद्धा आमंत्रित करावं, जेणेकरून आपला जे आहे कार्यक्रमाचा तो रिस्पॉन्स तिथे पोचला पाहिजे, कारण रिपोर्टही आपल्याला पोचवायची आहे. तर ही निवेदन, ही रिक्वेस्ट आपल्याला मी आज या डायसवरून देतो आहे. तसं तर आपल्याला व्हॉट्सअपवर किंवा बाकी मेसेज मिळेल, पण या संधीचा मी इथे फायदा घेत मी आजच्या या कार्यक्रमाला इथे माझे 2 शब्द संपवतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. छत्रपतींच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यवस्थापनाची वर्तमानात अंमलबजावणी करायची असेल तर त्यांच्यासारखाच IQ म्हणजे बुद्ध्यांक आणि EQ म्हणजे भावनांक साधणे गरजेचे आहे. आणि यातूनच शिक्षणाच्या नव्या वाट्या चोखाळल्या जातील. धन्यवाद सर. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे आभार व्यक्त करण्यासाठी कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे यांना पाचारण करते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर, आजच्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांना महती पटवून देणारे वक्ते, माजी संचालक GMNIRD डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील माननीय डॉक्टर रमेश पांडव, विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर संजय दुधे व उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमानिमित्त आज माजी संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील माननीय डॉक्टर रमेश पांडव यांनी आधुनिक भारताने छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकावे या विषयावर आपले प्रगल्भ विचार मांडण्याकरिता विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आपण सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. यासोबतच माननीय कुलगुरूंनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौशल्यविषयी आपणाला बहुमोल मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानणे मी माझे परम कर्तव्य समजतो. विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे यांनी आजच्या कार्यक्रमाचे नियोजनामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचाही मनस्वी आभारी आहे. डॉक्टर अमृता इंदुरकर मराठी विभाग यांनी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठ प्राधिकारणीचे सदस्य, सर्व अधिष्ठाता, शैक्षणिक विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी व सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांना मी शतशः ऋणी आहे. एकदा पुनश्च आपण सर्वांचे धन्यवाद. आणि आता जसं मान्य कुलगुरू महोदयांनी सांगितलं, रुसाचं उद्याची जी मीटिंग आहे तर ती आपण इथेच आयोजित करतो आहे या सिनेट हॉलमध्ये. इथे स्क्रीन लावू
वेळ 10:30 वाजता आहे. बहुतेक 10 वाजता सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सन्मान्य कुलगुरू महोदयांच्या वतीने विनंती करतो. इथे स्क्रीन लावू, वेबकॅमही राहील आणि आपल्याला सगळ्यांना समोर बसून तो ऑनलाईन प्रोग्राम बघायचा आहे. थँक्यू.